म्हणजे बऱ्याच वेळेला मी स्वतःला नेहमी सांगत असतो की करके देखो, हा जो काही एक मंत्र आहे ना, की तो खूप इम्पॉर्टंट वाटतो मला. की आपण ना बऱ्याच वेळेला डोक्यात काही गोष्टी, अरे हे करून बघू, ते करून बघू, आणि असे बरेच अझम्पशन्सवर असतो आपण हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय, तेवढा विचार नाही करायचा. करके देखो, म्हणजे तुम्ही फेल झाला तरी चालेल, आणि त्यालाच अनुषंगाने फिअर ऑफ फेल्युअर काढणं हे खूप आवश्यक आहे. कारण मी माझ्या आजूबाजूला असे कित्येक लोक बघतो की जे एका कम्फर्ट झोनमध्ये आहेत, आणि केवळ फिअर ऑफ फेल्युअर असेल किंवा त्या कम्फर्ट झोनमध्ये गेलेले आहेत, ते इतके ब्रिलियंट लोक आजूबाजूला असतात आपल्या, केवळ अशा काही गोष्टींमुळे somebody is stopping them. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 32वा भाग आहे समीर धामणगावकर याच्यासोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा मराठी पॉडकास्ट आहे जिथे दरवेळेस आपण वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहोत. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो. स्नॉवेल या कंपनीची सुरुवात, त्याचा प्रवास, ती सुरू करताना आलेल्या अडचणी, भविष्यातले प्लॅन्स, श्राव्य माध्यम, कंटेंट क्रिएशन इंडस्ट्री, त्याचं भविष्य, या सगळ्यावर गप्पा केलेल्या आहे आजच्या या भागात समीर धामणगावकरशी. त्याचबरोबर स्नॉवेल ह्या प्लॅटफॉर्मवरती अनेक ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट आणि ओरिजिनल सिरीज उपलब्ध आहे. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि या इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्याप्रमाणे मे महिन्यापासून, म्हणजे येत्या काहीच दिवसात, अगदी पाथ ब्रेकिंग असं काहीतरी स्नॉवेलवर उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे श्रोत्यांनी नक्की त्याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आहे. आणि स्पेशली इन्स्पिरेशन कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी समीर आणि त्याच्या टीमनी एक स्पेशल सवलत आपल्याला देऊ केलेली आहे. ती सवलत कशी मिळवायची याच्यासाठी हा एपिसोड पूर्ण ऐका, आणि या एपिसोडच्या शेवटी तुम्हाला ते कळेल. चला तर मग गप्पा मारूया समीर धामणगावकरशी. समीर, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. थँक्यू नचिकेत, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यात पहिले तर तुझे खूप खूप अभिनंदन. तुला लोकसत्ताचा तरुण तेजंकित पुरस्कार नुकताच मिळाला, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन सगळ्यांकडनं. हो, धन्यवाद. ऍक्च्युली तो सगळ्या टीमचा गौरव आहे, त्यामुळे मी जस्ट एक निमित्त मात्र आहे. स्नॉवेलचा सगळ्यात मोठा खंबीर आधार म्हणजे स्नॉवेलचा सिनियर पार्टनर पराग केंद्रेकर. आज पराग नसता तर स्नॉवेल टिकली नसती. बिझनेस स्ट्रॅटेजी, क्रिएटिव्ह साईड, अशा अनेक पातळ्यांवर तो स्नॉवेलला दिशा देतो. बिलकुल बिलकुल. नक्कीच. समीर, पुढे आजच्या प्रवासाकडे येण्याच्या आधी मला थोडंसं तुझं बॅकग्राऊंड समजून घ्यायचं आहे की तुझ्या घरचं वातावरण कसं होतं. म्हणजे बिझनेस फॅमिलीमधनं तू येतोस का, काय वातावरण होतं ऍक्च्युली तुझ्या घरातलं लहानपणी, शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना? शुअर. सो आपली चर्चा आणि डिस्कशन चालू करण्याच्या आधी नचिकेत, मला खरं तर तुझ्या या उपक्रमाबद्दल एक हात 2 मिनिटं बोलायचं आहे. तुझं खरंच मनापासून कौतुक आणि अभिनंदन की तू अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म स्वतःहून चालू केलायस. तुला स्वतःला कुठेतरी तो ड्राईव्ह होता, म्हणून तू लोकांना तो मोटिवेशन ड्राईव्ह इंजेक्ट करतोय असं मी म्हणेन. सो त्यासाठी तुझे खूप अभिनंदन, कारण असे प्रयत्न होण्याची खूप गरज आहे. आणि जसं तूही परवा माझ्याशी फोनवर बोलताना म्हणालास की असे उपक्रम आपल्याकडे रिलेटिव्हली कमी आहेत ऑडिओ माध्यमामध्ये. बरोबर. तर जेवढे लोक जास्ती येतील या सगळ्या ह्याच्यात, तेवढं ती इकोसिस्टम डेव्हलप होण्याला मदत करणार आहे, म्हणजे ऑफकोर्स. त्यामुळे तुझं खरंच मनापासून कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. आणि तुझ्यासारख्या सगळ्या गेस्टनी खूप छान मला प्रतिसाद दिला. अगदी एका म्हणजे लिंक्डइनवर मेसेज किंवा कुठल्या तरी सोशल मीडियाच्या मेसेजवर सगळ्यांनी म्हणजे अगदी रिस्पॉन्ड करून, कुठलंही काही कारण न देता सगळ्यांनी इथे येऊन गप्पा मारल्या. त्याच्यामुळे हा म्हणजे उपक्रम इथपर्यंत आज पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या गेस्टचे आणि तुझे खूप खूप त्यासाठी आभार आहेत. नवीन कामांसाठी ऑलवेज देअर, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू. गुड. सो तू माझ्या बॅकग्राऊंड आणि फॅमिली बद्दल विचारलंस. सो मी असं म्हणेन की मी महाराष्ट्रीयन फॅमिली, म्हणजे टिपिकल महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय फॅमिलीतनं आहे. पण माझ्या बाबतीत थोडासा टिपिकल हा शब्द जरासा वेगळा लागू होतो, कारण ना माझे वडील एक अत्यंत हरफनमौला व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म एका खेडेगावात झाला, पण त्यांचं जे पालन पोषण आणि त्यांना ज्यांनी वाढवलं, ती हस्ती खूप मोठी हस्ती आहे.
बरं. मराठवाड्यामध्ये प्राचार्य द रा कुलकर्णी म्हणून अत्यंत फेमस नूतन संस्था म्हणून आहे, शिक्षण संस्था. तर हे सगळे मंडळी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, अनंत भालेराव ह्यांच्या सहवासात वाढलेली लोक आहेत. आणि त्यांनी म्हणजे ते माझ्या वडिलांचे मामा. सो म्हणजे बाबांना कळत नसल्यापासून बाबा त्यांच्याकडे होते. त्यामुळे घरात एक अकॅडमिक आणि काय म्हणता येईल थोडंसं विजनरी आणि लिबरल वातावरण खूप आधीपासूनच होतं. आणि इट्स नॉट ओनली दॅट, इंडस्ट्री व्ह्यू त्यांच्याकडे खूप चांगला होता. त्यांचं ग्लोबल एक्सपोजर ओके. खूप होतं. बाबांनी मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये 25 वर्ष जवळपास काम केलं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. सो बरं. त्यामुळे जो एक इंडस्ट्री पर्स्पेक्टिव्ह, बिझनेस पर्स्पेक्टिव्ह आणि हा जो काही एक अँगल असतो तो आमच्याकडे म्हणजे माझ्या लहानपणापासूनच मी तो पाहिलेला आहे. त्यामुळे एक ओव्हरऑल एक्सपोजर वाईज जे म्हणशील ते मला बाबांनी एक प्लॅटफॉर्म खूप आधी ले डाऊन करून ठेवलेला होता असं मी म्हणेन. आणि इनफॅक्ट माझं इंजिनिअरिंग चालू असताना बाबांनी लॉ केलं, सायबर लॉमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सो ही वॉज वन ऑफ द बरं. फर्स्ट सायबर लॉ स्पेशलिस्ट इन इन दॅट पिरियड. हो. सो बाबांची म्हणजे जे काही विचार आणि हे सगळं असायचं ते ऑलवेज काळाच्या पुढे होतं. हो. त्यामुळे मी असं म्हणेन की माझं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन आणि काय म्हणता येईल म्हणजे हे माझे म्हणजे बाबा झाले आणि ऑफकोर्स माझी जी काका मंडळी आणि ही जी काही सगळी मंडळी आहेत. तर ते माझं सगळ्यात एक मोटिवेशन असं म्हणता येईल आणि फाउंडेशन तिथे कुठेतरी ले झालं. आणि काहीतरी वेगळं करायचं हे अगदी लहानपणापासूनच डोक्यात होतं. म्हणजे बरं. अगदी खरं सांगायचं तर मी मेडिकलच्या खूप एंट्रन्स एक्झाम्स दिल्या होत्या. अच्छा. म्हणजे राईट फ्रॉम काय म्हणता येईल एम्सचं असेल किंवा ह्या ज्या सगळ्या नॅशनल PMTs वगैरे असतील. सो मला ओके. ते काय असतं ना टिपिकल घरातल्या बॅकग्राऊंडमुळे मेडिकल इंजिनिअरिंग असं जे बरोबर. एक तुमचं काय म्हणता येईल मेंदू असा थोडासा टेलर झालेला असतो त्या काळामध्ये. हो. सो अगेन काहीतरी एखाद 2 मार्कांमुळे म्हणा किंवा काही अजून वेगळ्या कारणांमुळे मी नाही जाऊ शकलो. पण मी बरं. इंजिनिअरिंगला आलो आणि मग तेव्हापासूनच कुठेतरी होतं, की अरे नाही आपल्याला ना काहीतरी वेगळं करायचं. तेव्हा असं काही खूप बरोबर. क्लॅरिटी नव्हती काय. पण मला असं वाटतं, की तिथून कुठेतरी सीडिंग माझ्यात झालेलं आहे. ओके. ग्रेट. पण मग आपण परवा बोलत असताना तू सांगितलं होतंस, की ऑडिओ बुक ही अशी जी संकल्पना आहे किंवा त्याची सीडी बनवायची आणि ही जी संकल्पना आहे तुला अगदी 2011 मध्ये चालली होती. तर हो. ती नेमकी कशी सुचली होती कल्पना आणि इम्प्लिमेंटेशन कसं केलं होतं त्याच्यात? शुअर. सो ह्याचं बॅकग्राऊंड बेसिकली असं आहे ना, की हं. माझा माझं इंजिनिअरिंग झाल्यावर मी मुंबईला जॉब सुरू केला TCSमध्ये, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आणि आमचा जो एक कोर ग्रुप होता, आम्ही सगळे मुंबईला एकत्र राहायचो. तर सगळेच खूप ब्रिलियंट लोकं होते, ज्यांच्याबरोबर मी राहायचो. सो त्यांच्या सहवासात पण मला खूप छान गोष्टी ब्रेनस्टॉर्म एक्सप्लोर करायला मिळायच्या. तर याच्यामध्ये वैभव कुलकर्णी, त्यानंतर आशिष जोशी आणि अनूप कोकिळ असे 3 माझे बरं. लहानपणापासूनचे मित्र आहेत. तर ते असे म्हणतात ना, की एक किडे असतात तुमच्यात काहीतरी हं, हं, करून हं. बघायचं. तर आम्ही बऱ्याच आयडियाज एक्सप्लोर करायचो आमच्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन काळामध्ये. आणि ओके. त्यातनं याचं कुठेतरी सीडिंग झालं. आणि मी हं, काही हं. काळ बाहेर पण राहिलो होतो. तर तिथे मी लिटरली एकदा फ्रँकफर्ट एअरपोर्टवर एक ऑडिओ बुक्सचं प्रॉपर मोठं शॉप पाहिलं होतं. म्हटलं अरे बरं. बापरे! एअरपोर्टवर एवढ्या मोठ्या स्केलवर हे असलं काहीतरी चालतं. मग त्याचे इकॉनॉमिक्स कसे असतील? त्याच्या इकॉनॉमीज ऑफ स्केल काय असतील? सो हे सगळं मला काय म्हणता येईल त्याला कुठेतरी ट्रिगर पॉइंट होता. आणि हे सगळं करत असताना ना कुठेतरी एक घरातलं थोडंसं लिटरेचरचं बॅकग्राऊंड, घरात म्हणजे हं. अगदीच लहानपणापासून मी तुला जे आधीचं बॅकग्राऊंड सांगितलं बरोबर. त्यामुळे वाचन आणि हे थोडंफार असायचंच. इट वॉज बाय डिफॉल्ट. म्हणजे असं काही आम्ही खूप वाचतो वगैरे असं काही नाही. म्हणजे इट वॉज जस्ट जसं आम्ही जेवतो खातो तसं त्या त्या स्टाईलचं ते होतं. आणि थोडंफार शाळेत एक थोडीफार नाटकाची गोडी, आवड असं सगळं होतं. पण बिकॉज ऑफ टिपिकल पाथ दॅट वी यूज टू टेक, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर नाही केल्या गेल्यानंतर आणि बऱ्याच बाकीच्याही कारणांमुळे. सो मग इथे कुठेतरी आमच्या सगळ्या मित्रांचा एक धागा जुळला आणि मग आम्ही ह्याच्यात काहीतरी करून बघायचं ठरवलं. सो 2010च्या साहित्य संमेलनामध्ये ठाण्यामध्ये झालं होतं. 24, 25 आणि 26 डिसेंबर 2010ला हे साहित्य संमेलन झालं होतं.
त्या 2010च्या काळात आमचं याचं कुठेतरी एक कन्सिव्ह करणं चाललं होतं. आम्ही पॉप्युलर प्रकाशनाकडनं जी ए कुलकर्णींच्या राधी नावाच्या गोष्टीचे एक प्रायोगिक तत्वावर हक्क घेतले आणि ओके. ती गोष्ट आम्ही ऑडिओमध्ये करून पाहिली. बरं. पण ना कुठल्याही गोष्टीला अप्रोच होताना म्हणजे आमच्या सगळ्यांचाच एक अप्रोच एक मेथड अशी असायची की त्या प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायचं. आणि तेव्हापासूनच कुठेतरी ना एक सो कॉल्ड बिझनेस व्हॅल्यू चेन जी काही असेल त्या सगळ्या गोष्टीची, ती कशी हं, हं, हं. टॅप करता येईल तुम्हाला, त्यात काय न्यूआन्सेस असतात, हे सगळं आम्ही ओव्हरऑल हळूहळू शिकत गेलो. आणि ते करून बघायचं एवढं ठरलं. सो बिकॉज ऑफ हॉबी ते सुरू झालं आणि ओव्हर द पिरियड मग त्याला आम्ही अजून सिरियसली घेऊन त्याच्यात कशा पद्धतीने अजून एक्सपेरिमेंट्स करता येईल. पण एक गोष्ट आमच्या डोक्यात तेव्हापासून खूप क्लिअर होती की वी हॅव टू सेट सम इंडस्ट्री बेंचमार्क्स, वी हॅव टू इनोव्हेट आणि वी हॅव टू डू समथिंग डिफरंट इन दिस स्पेस. सो दॅट वॉज क्लिअर राईट फ्रॉम डे वन. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की लोक म्हणजे ठीक आहे पाश्चात्य देशात आहे म्हणून सुरू करतात ही संकल्पना, हो. पण बऱ्याच वेळेला काय होतं की इनोव्हेशन हा जो काही एक पॉइंट असतो म्हणजे दॅट हॅज टू बी पार्ट ऑफ युअर कल्चर, ऑर्गनायझेशनल कल्चर. सो तो कुठेतरी मागे पडतो. म्हणजे इनफॅक्ट आपल्याकडे जर बघशील तू तर दूरदर्शन आलं, त्यानंतर एक प्रायव्हेट चॅनल्स आले आणि सो कॉल्ड जेव्हा 24x7 न्यूज चॅनल्स चालू झाले, ते एक्सप्लोड झाला तो. म्हणजे एक टेलिव्हिजन स्पेस खूप बरोबर. एक्सप्लोड झाली. आणि मी असं म्हणेन की ऑडिओच्या बाबतीत असं झालंय की साधारणतः FM चॅनल्स आल्यानंतर ते आपण ऑडिओ पण एक्सप्लोर झालं असं म्हणूया. हो. पण माझं पर्सनली असं एक हंबल ओपिनियन असं आहे की FM ही जी काही स्पेस आहे ह्याच्यात हं. इंडियन डायस्पोरामध्ये फार इनोव्हेशन्स नाही झाले फॉर सम रिझन्स. म्हणजे असं एक माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. दे कुड हॅव डन समथिंग डिफरंट अहेड ऑफ टाइम. मग आपल्याकडे काय होतं की जेव्हा ट्रेंड्स बाहेरून येतात ना, मग तेव्हा आपण अरे नाही हे काहीतरी करून बघायला पाहिजे. सो आपल्याकडे बऱ्याच गोष्टी त्या पॅटर्न्सवर चालत आलेल्या आहेत. सो बरोबर. तो एक मुद्दा आम्ही आधीपासून डोक्यात ठेवला होता की वी वॉन्ट टू गो स्लो. याच्यात काही घाई करून हे नसतं. कारण इनहेरंट नेचर ऑफ द बिझनेस इज लॉंग रन. म्हणजे तुम्हाला काही ते रिझल्ट्स मॉनिटरी असो किंवा अजून काही असो, ते काही असे खटकन स्पर्ट येऊन दिसत नसतातच आणि तसं नसायलाही पाहिजे फॉर दॅट मॅटर. बरोबर. सो असं एक हॉबी म्हणून चालू झालेलं व्हेंचर आम्ही बऱ्याच अँगलनी एक्सप्लोर करत 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 ते ह्या लेवलला आता आणलेलं आहे की आम्ही आता पुढच्या स्केलिंगला बरं. अप्रोच होतोय. बरोबर. पण मग ती जी पहिली गोष्ट किंवा पहिलं पुस्तक तुम्ही जे म्हटलं राधी, जे तुम्ही त्याचे राईट्स घेतले होते, त्याचं रेकॉर्डिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा केल्या? त्याचा तुमच्याकडे काही अनुभव होता त्यावेळेस का तुम्ही सगळं ट्रायल अँड एरर बेसिसवर करून बघितलं आणि काय अनुभव होते तेव्हाचे? सो मी असं म्हणेन राधीच्या आम्ही ऍक्च्युली अजून 2 ट्रायल अँड एरर केले, बरं. ज्याचा उल्लेख आम्ही फारसा करत नाही, पण आय थिंक त्यातनं पण आम्हाला खूप लर्निंग झालं. ते म्हणजे चित्रम खानोलकरांची कोंडुरा नावाची कादंबरी आहे. म्हणजे बरं. अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. श्याम बेनेगलांनी 1960च्या दशकात त्याच्यावर एक पिक्चर केला होता. तर कोंडुराचं आम्ही ऑडिओ अडॅप्शन करायचं ठरवलं आणि त्या कामामध्ये ऍक्च्युली तेव्हा मी आय थिंक हैदराबादला होतो आणि तेव्हा माझा मित्र अनूप आणि हे नाट्यक्षेत्रांमधले काही मंडळींनी आम्हाला सपोर्ट केला होता. अभिजित सौमित्र त्याचं नाव. सो अभिजित आणि अनूप ह्याच्यावर खूप एक्सपेरिमेंट्स करत होते आणि हे 2010ला म्हणजे आम्ही वी वर इमॅजिनिंग समथिंग लाईक अ बायनॉरल ऑडिओ. तुम्हाला ओके. इमर्सिव्ह एक्सपिरियन्स कसा मिळेल, तो डोंगरावर हं, चालतोय, हं. मागून कुत्रं येतंय, कुत्र्याचा आवाज आणि असं सगळं. सो आम्ही बरं. तेव्हापासून हा सगळा विचार करत होतो इन टर्म्स ऑफ क्रिएटिव्ह साइड ऑफ इट. सो ते एक्सपेरिमेंट करता करता त्यानंतर आम्ही सदानंद देशमुखांचं पण एक छोटीशी कलाकृती करून पाहिली होती. सो राधिये वॉज आवर हं, फर्स्ट हं. ऑफिशियल फुल लेंथ ओके. एक्सपेरिमेंट. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट 4 कमर्शियल प्रॉडक्ट्स केले. त्याच्यामध्ये मिलिंद बोकील यांची समुद्र नावाची कादंबरी होती. त्यानंतर जयवंत दळवींचं सारे प्रवासी घडीचे होतं आणि गोनी दांडेकरांचं शितू आणि दिबा मोकाशींच्या कथा. सो दिबा मोकाशींच्या कथा रादर मी असं म्हणेन ते फर्स्ट कमर्शियल होतं आणि हं, हं. त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला ना काही ह्या सगळ्या इंडस्ट्रीमधल्या एक्सपर्ट्सला घेऊन आम्ही हे सगळं करत होतो. त्यामुळे मी असं बरोबर. म्हणेन की आम्ही ज्यांच्या सहवासात आलो त्यांच्याकडनं आम्हाला खूप शिकायला मिळालं. म्हणजे अजून एक खूप
मोठं नाव आहे या क्षेत्रातलं मीडिया फील्डमधलं संजय आर्वीकर सर. सो संजय आर्वीकर सर, त्यांची जी टीम होती, वृषाली देशपांडे, हर्षवर्धन दीक्षित, सो ह्यांच्याकडनं आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि ऑफकोर्स तेव्हापासून आमचा अजून एक स्ट्रॉंग सपोर्ट राहिलेला तो म्हणजे गणेश विस्पुते. सो आम्ही ना बेसिकली अशा लोकांच्या सहवासात आलो की त्यातनं आम्हाला ना बरेच न्यूआन्सेस कळत गेले. आणि असा ॲडेड ॲडव्हान्टेज होता की वी कम फ्रॉम अ बिझनेस साईड ऑफ इट, बिझनेस आणि टेक्नॉलॉजी साईड ऑफ इट. तेव्हा आमचं सो कॉल्ड द क्रिएटिव्ह साईड ऑफ इट, म्हणजे ज्याला आपण एक सप्लाय साईड म्हणतो बिझनेसमधली, ती आम्ही ह्या सगळ्यांच्या सहवासात राहून शिकत गेलो. आणि मग तेव्हाच आमच्या टीममध्ये अजून 2 क्रिएटिव्ह पिलर्स जॉईन झाले जे आजही आहेत, ते म्हणजे अनिरुद्ध जोशी आणि अंजली कुलकर्णी. सो अनिरुद्ध आणि अंजलीचा ना वर्ल्ड स्पेस सॅटेलाइट रेडिओचा एक्सपिरियन्स होता. दॅट वॉज द फर्स्ट सॅटेलाइट रेडिओ विच वॉज लॉन्च्ड इन इंडिया. सो हे सगळे जे त्या फील्डमधले दिग्गज लोक आहेत, हे आम्हाला तेव्हापासून सहवासात आले. आणि म्हणून आम्ही ज्याला आपण एक म्हणतो ना की जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणता, तेव्हा त्या प्रॉडक्टचं R&D आणि प्रॉडक्टची जी काही क्वालिटी आहे ती खूप चांगली टेस्टेड पाहिजे. सो वी वर जस्ट काइंड ऑफ फिक्सिंग वन बाय वन, म्हणजे सप्लाय साईडला आपण एक एक गोष्ट, म्हणजे तुमच्या प्रोसेसेस असतील, R&D असेल, कॉन्सेप्ट असेल. सो इनफॅक्ट क्रिएशन टू कन्झम्पशन हे जे काही सायकल असतं ते आम्ही फिक्स करत गेलो हळूहळू. आणि मग आम्ही त्या कन्झम्पशन साईडला, सप्लाय साईड डिमांड साईडला थोडं हळूहळू प्रोग्रेस करत गेलो. आणि मग कुठेतरी आम्ही सीडी पासून सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही खूप हजारो सीडीज विकल्या होत्या. इट वॉज अगेन अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. पण कुठेतरी माहिती होतं की हे सगळं व्हर्च्युअल आणि डिजिटल साईडला मूव्ह होणार आहे. मग त्या दृष्टीने पण आमचे तेव्हापासूनच प्रयत्न चालू होते. बरं. पण म्हणजे अगेन मी तुला परत त्याच प्रश्नाकडे घेऊन जाईल की तो पहिला प्रोजेक्ट करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण त्यावेळेस ऑफकोर्स एवढे सगळे दिग्गज लोक तुम्हाला भेटले आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायला मिळालं, त्याच्यामुळे तो अनुभव किंवा त्याच्यात थोडंसं फायदा तुमचा झाला असेल आहे. बट अनेक गोष्टी, जसं तू म्हटलं की हजारो सीडीज त्याच्या काढल्या तुम्ही, तर त्या सीडीजचं रेकॉर्डिंग किंवा त्या सीडीजचं रॉ मटेरियल सप्लाय, ह्या सगळ्या गोष्टींच्या तुम्हाला माहिती आधीपासून होती, कशी काढली? म्हणजे हे सगळ्या गोष्टी. अरे नाही, मी असं म्हणेन ना, खूपच थ्रिलिंग अनुभव होता. आणि तेव्हा काय होतं ना की हे सगळं आम्ही सगळेजण पहिल्यांदा करत होतो, त्यामुळे ती खूप वेगळ्या लेवलची एनर्जी होती. शार्दुल सराफ, जो आज बऱ्यापैकी फिल्म्स आणि थिएटर आणि टीव्ही मध्ये सेटल्ड आहे, सो शार्दुलने ते डिरेक्ट केलं होतं आधी. त्यानंतर आमचं सगळं सो कॉल्ड बिझनेस आणि ही साईड वैभव बघायचा. सो त्या सगळ्या सीडीचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही मुंबईतनं केलं होतं. मग त्या मुंबईत जाणं तिथे, त्यानंतर त्या म्हणजे गल्ली बोळात जाऊन लिटरली ते एवढ्याशा दुकानांमध्ये तेव्हा सीडीज आणि या सगळ्या गोष्टी तयार व्हायच्या, ते आम्ही बघितलं. सो इट वॉज अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स, म्हणजे प्रचंड लर्निंग होतं. आणि तिथे कुठेतरी ना ते ऍक्च्युअल बिझनेसचे सीड्स पण होते की अच्छा ओके, म्हणजे सीडीची कॉस्ट एवढी येते, मग तुम्हाला पॅकेजिंग कसं करायचं. आणि आम्ही ना तेव्हापासूनच या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बरेचसे पर्टिक्युलर होतो इन टर्म्स ऑफ मी जसं म्हटलं तसं क्रिएशन, म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट कसं करताय, त्याचं पॅकेजिंग कसं करताय, त्याचं आर्टवर्क कसं करताय. सो ह्या सगळ्याच बाबतीत आम्ही तेव्हापासूनच खूप लक्ष द्यायचो. आणि ते कुठेतरी फाउंडेशन एकदा सेट झालं, आमच्या प्रोसेसेस सेट होत गेल्या. सो तो एक्सपिरियन्स खूपच वेगळा आणि छान होता. म्हणजे वी एन्जॉयड दॅट फेज. आणि पण ऑफकोर्स म्हणजे तुम्ही ऑफिशियली त्या सीडीचं लॉन्चिंग करणार आणि त्याच्या काही दिवस आधीच तुझ्या पर्सनल लाईफमध्ये फार मोठी वाईट घटना घडली आणि तो एक टर्निंग पॉइंट होता असं तू मला म्हणालास. आणि त्याच्यानंतर 2015 मध्ये पण काहीतरी अगेन त्या गोष्टींबद्दल तुझे पर्सनल सेटबॅक्स जे आलेत किंवा एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल त्याच्याबद्दल आणि त्याच्यानंतर तुझ्यात झालेला फरक, याच्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. शुअर. सो आता जे मी तुझ्याशी बोललो ते ऍक्च्युली ॲट अ पर्सनल लेवल होतं. पण मला जनरली अशा गोष्टींबद्दल पब्लिक फोरमवर बोलायला आवडत नाही. त्याचं एक ऑनेस्ट कारण सांगतो. कारण कसं असतं माहितीये का, मला असं वाटतं की आपण आनंद आणि चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात, त्यांनी जास्ती पॉझिटिव्हिटी आणि हे सगळं पसरते. आणि त्रास काय उद्देश फक्त असा असतो की म्हणजे
त्याच्यातनं बाहेर येणं, कारण बरेच हो, लोक नाही, असतात ऑफकोर्स, की ऑफकोर्स. त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही ऑफकोर्स, लवकर. ऑफकोर्स, ऑफकोर्स. नाही, आय कॅन अंडरस्टँड, कम्प्लिटली अंडरस्टँड. आणि म्हणजे मी जसं म्हटलं तसं सगळ्यांच्याच आयुष्यात स्ट्रगल असतो, सगळ्यांच्याच आयुष्यात वाईट बरोबर. फेजेस येतात. म्हणजे तसंच आम्ही 19 फेब्रुवारी 2011ला अच्युत गोडबोलेंच्या हस्ते आमचा पुण्यामध्ये फार मोठा कार्यक्रम शेड्यूल्ड होता. जिथे आम्ही आमच्या या 4 मी तुला जे सांगितलं कमर्शियल प्रॉडक्ट्स हो. त्यांचा लॉन्च होता. आणि असं काहीतरी एवढ्या स्केलवर होण्याची ती पुण्यातली काय म्हणजे रादर आपल्याकडची तशी पहिली घटना होती. म्हणजे आम्ही असं काही म्हणत नाही की आम्ही हे ऑडिओ बुक्स पहिल्यांदा आणले बरं का, असं काही नाही. म्हणजे आम्हाला त्याच्यात तसं काही म्हणण्यात इंटरेस्ट पण नाही. कारण मी तुला जसं फोनवर सांगितलं तसं वीणादेव गेले हो. 35-40 वर्ष झाले करतात हे ह्या माध्यमात काम. पण असं कुठेतरी कलेक्टिव्ह करावा असा जो अप्रोच आमचा 19 फेब्रुवारीला जो आमचा लॉन्च ठरला होता त्याच्या एक 2 दिवस आधी 3 दिवस आधी 16 फेब्रुवारीला माझे वडील कार ॲक्सिडेंटमध्ये गेले. सो हा माझ्यासाठी एक प्रचंड मोठा सेटबॅक होता आणि त्याच्यातनं मी अजूनही तसा सावरतोय असंच म्हणता येईल. कारण द काइंड ऑफ इन्फ्लुएन्स माय फादर हॅड ऑन मी अँड द लार्जर फॅमिली अँड हिज ओल्ड नेटवर्क, म्हणजे त्यांचं प्रचंड मोठं नेटवर्क आणि प्रचंड माणसं जोडलेली आहेत रादर अजूनही त्यांनी. आणि म्हणजे त्यांच्याचमुळे आम्ही ॲक्च्युली सगळ्यांमुळे उभे राहिलो तसं बघायला गेलं तर. तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली म्हणजे मी स्वतः खूप सेटबॅक होता, त्यामुळे मी या सगळ्या ह्याच्यातनं बराच काळ थोडासा शांत होतो, फार ऍक्टिव्ह नव्हतो. म्हणजे मी असायचो नाही असं नाही, कारण शेवटी मला ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर काढायला मदत झाली या सगळ्यांमुळे. आणि तेव्हाच माझं फॅग एंड ऑफ 2011 माझं लग्न झालं. सो बरं. आय थिंक शी वॉज ऑल्सो अ ग्रेट टर्निंग पॉइंट इन माय लाईफ ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, माझी वाईफ. सो क्षितिजा तिचं नाव. सो तिच्यामुळे सुद्धा मी काय म्हणता येईल, जे आपण एक म्हणतो ना, की उभं राहावं लागतं तुम्हाला कुठल्या तरी एका बरोबर. कोलॅप्स नंतर. सो माझी आई असेल, म्हणजे माझी आई, बहीण, मला असं वाटतं की मी थोडा इमोशनली वीक आहे का, तेवढे ते स्ट्रॉंग आहेत. सो आणि काय होतं ना शेवटी, माणूस जरी तुमच्यात नसला तरी त्या माणसाचे विचार हे सतत तुम्हाला कुठेतरी मोटिवेट करतच असतात. राईट. आणि म्हणजे आजही आम्ही घरात सहज असं बोलून जातो की अरे बाबांनी हे असं केलं असतं बरं का, बाबा असं म्हणाले असते बरं का. पण इट इज द अप्रोच हाऊ यू लुक ॲट दॅट इन्सिडन्स. आणि ते इतके हसतमुख होते, ते इतके लाईव्हली होते, त्यांच्यात इतकी एनर्जी होती. सो ते कुठेतरी आपण काहीतरी कॅरी करायला पाहिजे ना. म्हणजे बरोबर. ऑफकोर्स. दॅट दॅट इटसेल्फ वॉज अ बिगर मोटिवेशन फॉर मी. अरे नाही, बाबा करायचे ना, चला आपणही करूया. काय त्याच्यात असं? हे बोलायला सोपं आहे, पण आय हॅव बीन थ्रू हेल, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. आणि मग हे असं आणि अजून काही कारणांमुळे मी थोडासा अपडाऊन होतो त्या सगळ्या फेजमध्ये. आणि त्या काळात माझ्या सगळ्या मित्रांनी, मी म्हणतो ना, म्हणजे मी एक निमित्त मात्र या सगळ्यांसाठी. मी फक्त या सगळ्यांना जोडण्याचं काम करत आलेलो आहे स्नॉवेलच्या जर्नीमध्ये. आणि अगदी प्रत्येक व्हॉइस ओव्हर पासनं ते मला जेवढ्या लोकांनी आजपर्यंत सपोर्ट केलाय, म्हणजे मी असं म्हणेन की निपुणने आमच्यासाठी 2 प्रोजेक्ट्स डिरेक्ट केले. तेव्हा निपुण फारसा लोकांना माहिती नव्हता. पण ते कुठेतरी एक वेव्हलेंथ जुळते, की अरे नाही हो. म्हणजे. आणि मग मी माझा तो एक स्वार्थ होता, की अरे नाही, मी स्वतःला कुठेतरी याच्यातनं बाहेर काढायचं बघतोय, की लोकं बघा कशी काम करतायत. म्हणजे अरे आपलं तर काहीच नाही रे, म्हणजे असं मी म्हणतो कधी-कधी, की ठीक आहे म्हणजे आपलं एवढंच झालं. म्हणजे एवढं असं नाही, माझ्या आयुष्यात बरेच सेटबॅक्स झालेले आहेत आधी. पण मला असं वाटतं, की ते नाही काहीतरी करायचंय ना, ही इटसेल्फ जी एक एनर्जी असते ना, त्यानीच तुम्ही पुढे जाता. नाहीतर देअर इज नथिंग एल्स असं ॲज सच. नक्कीच. आणि मग 2011 ते 2019 हा जो प्रवास होता, म्हणजे ह्याच्यात तुम्ही हा उपक्रम सुरू ठेवण्यामागे काय मोटिवेशन तुम्हाला मिळत गेलं? कारण 2019 पर्यंत तुम्ही तो ऑफिशियली किंवा तो त्या स्केलला तुम्ही लॉन्च केलेला नव्हता किंवा ती कंपनी म्हणून स्नॉवेल उभी राहिलेली नव्हती. करेक्ट, तर करेक्ट. या सॉरी, गो अहेड. तो त्या काळात एवढे वर्ष म्हणजे ॲज अ अमॅच्युअर म्हणू शकतो का काय म्हणू शकतो, आय डोंट नो, की त्या पद्धतीने काम करत राहणं याच्यासाठी कुठून मोटिवेशन मिळत राहिलं किंवा काय हे होतं तुमचं त्याच्यात? राईट. सो मी असं म्हणेन, इनफॅक्ट ना, 2011 पासनं जे काही आम्ही केलेलं आहे ते मी असं म्हणेन की आमचं पहिलं प्रोडक्शन सुद्धा
वर्ल्ड क्लास प्रोडक्शन होतं, कधीच अमॅच्युअर बर. नव्हतं. आम्ही ओके. जे काही अमॅच्युअर काम केलं ते मी त्याच्या आधी आमचं जे काही इंटरनल ब्रेनस्टॉर्मिंग, इंटरनल घरातलं जे बरोबर. R&D असेल त्या सगळ्या ह्याच्यात गेलं. पण मी आय मीन आय एम प्राऊड अबाउट दॅट फॅक्ट की आम्ही तो एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह नेहमी डोळ्यासमोर ठेवला. कारण ओके. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं ना, की आमच्या टीममधले जे सगळे लोकं होते ना, त्यांचं एक्सपोजर राईट फ्रॉम डे वन वेगळ्या लेव्हलचं होतं, हे मलाही माहिती होतं. त्यामुळे जे काही काम केलं ते वर्ल्ड क्लासच झालेलं आहे आजपर्यंत आणि आम्हाला फीडबॅक सुद्धा तसेच आलेले आहेत. आम्हाला कधीच कोणी हे अमॅच्युअर लेव्हलचं काम आहे असं कधीच फीडबॅक नाही दिला. आय एम व्हेरी काय म्हणता येईल, मी आनंदाने सांगेन हे. आणि ॲज फार ॲज द स्केल वॉज कन्सर्न, हां, त्या बाबतीत मी अग्री करेल, की बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स आम्ही ती स्केल त्या मोमेंटला नाही मोठी करू शकलो. पण एक मात्र आम्ही ठरवलं होतं, की जे काही करायचं ना, ते थोडं, 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 थोडं चालू ठेवायचं. कारण बर. काय होतं माहिती का, की जरी तुम्ही एक काय म्हणा, एक लगन से आप काम करते हो ना, तो दुसरे कोणीतरी जे त्या फील्डमधले जे स्टॉलवर्ड्स असतात, त्यांचं कुठेतरी एक लक्ष असतं थोडंफार, की अरे नाही, हे काहीतरी चांगलं करतायत बरं का, ठीक आहे. म्हणजे सो त्यातनंही एक मोटिवेशन आम्हाला मिळत गेलं. म्हणजे आम्हाला जेवढे सगळे ह्या प्रवासात लोकं भेटले आणि म्हणजे राइट फ्रॉम सचिन दादा असेल, सचिन खेडेकर, सुबोध असेल, सुबोध भावे. सो ह्या सगळ्यांनी आमच्याबरोबर जेव्हा-जेव्हा कामं केली ना, त्यांनी आम्हाला ती एक मोटिव्हेशन प्रचंड मिळालेलं आहे त्या सगळ्या जर्नीमधनं. बर. आणि ते मोटिव्हेशन इटसेल्फ वॉज अ फॅक्टर, की अरे नाही, हे आपल्याला करायचंय. आणि कुठेतरी ना ॲट द बॅक ऑफ माइंड तेव्हापासनं आम्ही मी तुला जे म्हणत होतो, की बिझनेस वाईज आम्ही हो. खूप गोष्टी ट्रॅक करत होतो. सो त्या आम्ही तेव्हापासून ट्रॅक करत होतो. बर. म्हणजे त्याच्यामध्ये मी सांगेन, की 2007 ला ऑडिबल नावाची कंपनी Amazonने हो. विकत घेतली. सो हे इंडस्ट्री ट्रिगर आम्हाला कुठेतरी माहिती होतं, की ह्याचं बर. पुढे जाऊन काहीतरी होणार आहे. म्हणजे Amazon सारखी एखादी कंपनी कुठेतरी इन्व्हेस्ट करते, ती का करते तर त्याचे रिझल्ट्स त्यांना 10 वर्षांनी दिसतात. राईट? ती बरोबर. व्हिजन असते त्यांच्याकडे. त्यानंतर भारतामध्ये सुद्धा त्या काळात तसे एक्सपेरिमेंट झाले. पण बिकॉज ऑफ सम रिझन्स ते फारसे पुढे नाही गेले. म्हणजे एक रिडो नावाचा प्लॅटफॉर्म होता, जो 2011 ते 13 मध्येच होता, नंतर बंद पडला. बर. त्यानंतर बुकस्टॉक नावाची एक कंपनी होती. ती बंगलोरमध्ये चालू झाली होती. ती पण त्याच काळात 2-3 वर्षात त्यांनी बंद केली. सो असे बिट्स अँड पीसेसमध्ये लोकं एफर्ट्स करत होते. पण ना त्याच्यातनं आम्ही पण थोडेसे शिकत गेलो. आणि राईट. एक एक रिझन असं पण होतं ना, की वी वर अहेड ऑफ टाइम्स. नॉव्हेलने बरेच काळाच्या पुढचे प्रयोग केले आणि त्यातलाच एक म्हणजे ऑडिओ शो. सो काही वर्षांपूर्वी आम्ही हा प्रयोग केला. एक सस्पेन्स गोष्ट 70 मिनिटाची साधारण बंद थिएटरमध्ये अंधार करून आम्ही काही इन्व्हायटेड लोकांना ऐकवली आणि डोळे बंद करून श्रोत्यांनी त्यांची कल्पनाशक्ती वापरून ती गोष्ट इमॅजिन केली. त्याच्यात साउंड इफेक्ट्स होते, म्युझिक होते, वेगवेगळ्या पात्रांचे आवाज होते आणि प्रत्येकाने ते वेगळं चित्र स्वतःच्या डोळ्यासमोर उभं केलं आणि असा काहीतरी प्रयोग जो पीव्हीआर सारख्या थिएटरमध्ये भारतात झाला, तो आय थिंक पहिलाच प्रयोग होता. 2010-11 ला या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा इकोसिस्टम नव्हती, तेव्हा कोणीच धाडस बरोबर. नव्हतं करत. नाही, आम्हाला तेव्हा बराच प्रश्न पडायचा, की अरे किती लोकांना करता येऊ शकतं याच्यामध्ये? का नाही करत आहेत लोकं? एफ-एम चॅनल्स का नाही उतरत आहेत? प्रोडक्शन हाऊसेस का नाही उतरत आहेत? पण मी जसं म्हटलं तसं आपल्याकडे काहीतरी वेगळेच ट्रिगर्स लागतात लोकांचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी. म्हणून लोकं उतरत नव्हते किंवा अजूनही काही वेगळी कारणं असतील, आय डोंट नो. आणि मी जसं म्हटलं, आम्ही ॲक्सिडेंटली ते सगळं हॉबी म्हणून चालू केलं, बट वी वर कॉग्निझंट ऑफ द फॅक्ट दॅट देअर इज समथिंग व्हिच इज कमिंग इन दिस स्पेस. सो त्या बरोबर. कारणामुळे आम्ही आमची स्केल मी असं म्हणेन थोडंसं कॉशियसली पण खेळून आम्ही ती स्मॉल ठेवत गेलो. पण स्मॉल म्हणता सुद्धा आमच्याकडनं जवळपास 300च्या वर प्रोजेक्ट झाले. बर. आणि हां, आणि आमचा प्लॅटफॉर्म आम्ही ई-कॉमर्स एनेबल जेव्हा केला, सो तो 2015च्या काळात आम्ही लॉन्च केला. 2015-16च्या काळात. तेव्हा वी यूज्ड टू सेल आवर प्रॉडक्ट पेपर टायटल मॉडेल. सो इट वॉज समबडी यूज्ड टू पे फॉर अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट अँड देन गेट इंटू द लिसनिंग बोर्ड. सो असं आम्ही तेव्हा चालू बर. केलं. 2019ला जेव्हा आम्ही हे सगळं म्हणजे 18 पासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं, की याला कसं डायरेक्शन द्यायची आहे, काय करायचंय? आणि मग तेव्हापासूनच आम्ही अजून काही गोष्टी इनोव्हेटिव्ह बॅक ऑफ द स्लेट आमच्या चालू आहेत आणि त्या आता पुढच्या काळात अजून लोकांसमोर येतील.
सो ओके. त्या सगळ्याचा आम्हाला ना या सगळ्या काळात मी असं म्हणेन की वी वर इन्व्हेस्टिंग ऑन R&D असं आपण एक थोडक्यात बरं. त्याची समरी ड्रॉ करू शकतो. आणि मग आता आम्ही बरं. वी आर टेस्टिंग द म्हणजे ग्राउंड, ऍक्च्युअल रिअल ग्राउंड असं होत आहे. ओके. म्हणजे 8 वर्ष तुम्ही अभ्यास केला आणि त्याच्यानंतर तुम्ही हो, मैदानात उतरले. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. पण मग तो निर्णय घेण्याचं कारण काय होतं? 2019 मध्ये तू नोकरी सोडून फुल फ्लेज याच्यात येण्याचं आणि स्नोव्हेल याचं कंपनी लॉन्च करण्याचं मागे त्या निर्णयामागे काय कारण होतं? त्याचं एक सिम्पल कारण असं असू शकेल कदाचित की आता आपण एवढी वर्ष काहीतरी करत आलोय ना, तर त्याला एका लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत छान पद्धतीने शेपअप करून न्यावं. आणि कुठेतरी असा पण एक असा एक विजन आहे, अजूनही आमचं आहे की एक ना इंडियन काय म्हणता येईल, इंडियन ओरिजिनचा एक ग्लोबल प्लॅटफॉर्म काहीतरी तयार होऊ शकतो. सो ती पण एक तो पण एक जो विश्वास आहे तो ह्या इंडियन डायस्पोरामध्ये कुठेतरी आपण अजून थोडासा काय म्हणता येईल त्याला रिइंजेक्ट करावा असं पण एक कुठेतरी मोटिवेशन होतं. आणि या सगळ्या कारणांमुळे आम्ही ते अजून पुढे न्यायचं ठरवलं. आणि शेवटी कसं असतं की बऱ्याच मोठ्या डिसिजन्सच्या मागे ना बऱ्याच जणांना फिअर ऑफ फेल्युअर खूप असतो. तर तो आम्ही आधीपासूनच काढून टाकलेला होता. त्यामुळे अरे ठीक आहे, पडलं ना पडलं, नाही झालं, फेल गेलं. पण फेल होऊ नाही द्यायचं. जेवढ्या पद्धतीने तुम्हाला ते छान शेपअप करता येईल तेवढा प्रयत्न तुम्ही तुमच्या बाजूने पूर्ण करायचा. सो दॅट इट सेल्फ वॉज अ ग्रेट मोटिवेशन टू जम्प फुल टाइम इन टू दिस. इवन दो इट वॉज अ टफर डिसिजन, वी टूक इट. ऑफकोर्स. या ऑफकोर्स. आणि आज स्नोव्हेल हे किती मोठं आहे इन टर्म्स ऑफ की आपल्याकडे आज किती पुस्तकं अवेलेबल आहेत, किती पॉडकास्ट अवेलेबल आहे, किती ओरिजिनल सिरीज अवेलेबल आहेत आज स्नोव्हेलवरती. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला नक्कीच अनेक अडचणी आल्या असतील, तर त्याचे काही अनुभव तू शेअर करू शकलास तर आम्हाला आवडेल. शुअर. सो आता याच्यामध्ये ना 2 पर्स्पेक्टिव्ह आहेत. मी ऍक्च्युली एक जस्ट जनरल बिझनेस पर्स्पेक्टिव्ह सांगेन. तो म्हणजे असा की काय होतं ना, टिपिकली जेव्हा तुम्ही कुठल्याही बिझनेसला अप्रोच करता ना, तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू चेन समजून घेणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे जशी एखादी कार, आपण जर एक ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, मी एक थोडंसं बॅकग्राऊंड सेट करतो या सगळ्याला. डेफिनेटली. जेव्हा आपण एक ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचं एक्झाम्पल घेतो तेव्हा एक कागदावर पूर्वी चित्र काढून, कारचं चित्र काढून ती कार बनायची डिझाईन कॉन्सेप्ट लेवलला. आणि मग ती कॉन्सेप्ट टू म्हणजे आपण ज्याला म्हणतो की R&D, प्रोडक्शन, त्याचं प्रोक्युरमेंट, त्याचं पॅकेजिंग, त्याचं मार्केटिंग, सेल्स, आफ्टर सेल्स, ह्या ज्या सगळ्या आपण ज्याला एक इंडस्ट्री व्हॅल्यू चेन म्हणतो. सो ती कंटेंट इंडस्ट्रीची किंवा मीडिया इंडस्ट्रीची ना खूप आय वुड से इट्स अ व्हेरी डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर ॲज फार एज दिस इंडस्ट्री इज कॉन्सर्न, कॉन्टेंटची इंडस्ट्री. कारण कसं असतं, म्हणजे पर्सनली आम्ही या जर्नीमधनं असं शिकत गेलेलो आहोत की सगळेजण म्हणतात कॉन्टेंट इज किंग, पण ॲट द सेम टाइम वी बिलीव्ह इफ कॉन्टेंट इज किंग, द कन्झ्युमर इज क्वीन अँड द किंग हॅज टू कीप द क्वीन हॅपी. आणि याच्यात एक दुसरा अँगल असा आहे ना की जे कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे अजून एक थोडंसं पॅरलल मी ड्रॉ करतो. आपल्याकडे ना पुस्तकांची इंडस्ट्री आपण म्हणतो की खूप वर्षांपासून आहे, पण आपण ना कधीच इंडियन डायस्पोरामध्ये पुस्तकांच्या इंडस्ट्रीचं असा खूप मोठा पीक कधीच नाही पाहिलेला आहे. पुस्तकाची इंडस्ट्री ऑलवेज ठीक आहे, डाऊन जरी आला तरी एका लेवलला जाते, एका लेवलला खाली येते, एका लेवलला जाते, वर जाते, खाली येते. सो एक स्पेसिफिक क्लास ऑफ पीपल असतात किंवा एक स्पेसिफिक मास ऑफ कस्टमर असतो जो पुस्तकं कन्झ्युम करतो, राईट? बरोबर. सो एक पुस्तकांच्या बाबतीतली कॉन्टेंट रिलेटेड इंडस्ट्रीचे एक फॅक्ट झाली. तसं फिल्मच्या बाबतीत असं झालंय की फिल्म हे खूप काय म्हणता येईल, इट्स अ इझी टू कनेक्ट मीडियम आहे, व्हिज्युअल मीडियम. कारण तुम्ही ना डायरेक्ट कस्टमरच्या डोक्यात घुसवतात, हे असं आहे, असंच बघ बाबा तू, म्हणजे हे चित्र असंच दाखवणार मी तुला, राईट? ऍटलिस्ट बुक जेव्हा वाचतो तेव्हा थोडेसे कष्ट पडतात माणसाला, म्हणजे इमॅजिन करायची गरज नाही पडत फिल्म मध्ये. फिल्म बघताना इमॅजिन ऑलरेडी डायरेक्टरने केलेलं असतं, ते तुम्हाला दिसतं डायरेक्ट, राईट?
आणि तिसरा जो फॉर्म आपण म्हणतो कॉन्टेंटच्या बाबतीतला तो आहे ऑडिओ. आता ऑडिओमध्ये असं आहे ना, की लोक म्हणतात की ऑडिओ इज अ पॅसिव्ह मीडियम आणि तुम्ही काय येता जाता ऐकू शकता, जॉग करताना ऐकू शकता वगैरे वगैरे. अशा त्या छान ॲडव्हर्टाइजमेंट्स चालतात त्याच्या. सो त्या ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा का कराव्या लागतात लोकांना त्या इंडस्ट्री वाईज? तर आपण असं बघूया की टिपिकली ते मार्केटिंग आणि सेलिंगच्या पर्स्पेक्टिव्हनी तो अँगल घ्यावा लागतो. पण ना ऑडिओ इज अ व्हेरी इंटरेस्टिंग मीडियम इन टर्म्स ऑफ कन्झम्पशन. ऑडिओमध्ये तुमचं इमॅजिनेशन खूप जास्ती ट्रिगर होतं. तुमचा मेंदू खूप काम करतो. त्यामुळे तुम्ही जर असं हां, चल मी आता जाता हे ऐकतो, तर ते कंटेंटही त्या पद्धतीचं लागतं. राइट? आय मीन ते बरोबर. इझी टू ईट अशा टाईपचं फास्ट फूड टाईपमधलं कंटेंट लागतं. तर मग ते हां, चल ठीक आहे मी ऐकलं आणि पटकन मूव्ह झालो. सो हे सगळे इंडस्ट्रीचे पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेता आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सगळ्यात डिफिकल्ट काय जे कॉन्टेंट असेल त्याला टच करत करत गेलो आणि मग सगळे सप्लाय साईडला आम्ही आस्पेक्ट्स टच केले. मग राईट फ्रॉम एका माणसापासून एका माणसाच्या आवाजापासून ते 25 माणसाच्या आवाजांपर्यंतचे आम्ही प्रोजेक्ट्स करून पाहिले. सो सप्लाय साईडला आम्ही ते सगळे एक्सपेरिमेंट्स केले. सो म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही पॉडकास्ट पण लॉन्च केलं. राईट. आता आजकाल काय होतं फॉर सम ऑर द अदर रिझन पॉडकास्ट म्हणजे जसं आपण आता बोलतोय इंटरव्ह्यू फॉर्मॅट हाच एक लोकांना माहिती आहे. पण इट इज मच मच बियॉन्ड दॅट राईट. हो, येस सो ऑफकोर्स. कारण त्याच्यात खेळायला खूप स्कोप आहे अरे म्हणजे हो, इट्स इट्स अन ओशन म्हणजे तुम्ही करायचं ठरवलं तर तुम्ही बरोबर. खूप मजा फार करू शकता त्याच्यामध्ये. सो राईट फ्रॉम पॉडकास्ट टू ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल कॉन्टेंटही लिहून घेतलं आणि हे सगळे एक्सपेरिमेंट्स आम्ही केले. सो साधारणतः आपल्याकडे आज ॲज ऑन डेट प्लॅटफॉर्मवर जवळपास मी असं म्हणेन 300-350च्या वर प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. हं, हं, हं. आणि त्याच्यामध्ये अर्थातच ऑडिओ सो कॉल्ड ऑडिओ बुक्स याचा हं. याचा काय म्हणता येईल याचं पर्सेंटेज थोडंसं जास्ती आहे. त्याच्यानंतर पॉडकास्ट आणि त्याच्यानंतर ओरिजिनल्स. कारण ओरिजिनल्स हा जो काही कॉन्सेप्ट आहे ना हा कन्झ्युम करायला आणि फायनान्शियली सुद्धा हा प्रचंड मोठा चॅलेंज आहे. कारण एखादी गोष्ट तुला लिहायची म्हटल्यावर इट्स लाईक अ बेबी म्हणजे यार ॲटलिस्ट ते 9 महिने द्या त्या माणसाला ते बेबी बाहेर काढायला राईट. सो इट्स लाईक दॅट. कारण बाकीच्या केसेसमध्ये कसं असतं की तुम्ही कॉन्टेंट इझिली फास्ट मार्केटमध्ये टाइम टू मार्केट त्याचा थोडासा कमी असतो. सो ह्या सगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आम्ही केलं आणि ॲट द सेम टाइम वी ऑल्सो टार्गेटेड टू एक्सप्लोर द डिमांड साईड इन टर्म्स ऑफ कोलॅबरेशन्स. सो आम्ही काही लोकांकडनं कॉन्टेंट घेऊन ते स्नॉवेलच्या प्लॅटफॉर्मवर पण ठेवलं. सो असे पण आम्ही मॉडेल्स तेव्हापासूनच एक्सप्लोर करत गेलेलो आहे. आणि आता ह्याच्या पुढे आम्हाला या सगळ्या लर्निंग्समधनं एक दिशा कळत गेली आहे की आपल्याला हाऊ डू वी हॅव टू बॅलन्स दॅट साईड की आर यू गोइंग टू ट्रॅव्हल द ॲग्रिगेटर मोड और आर यू गोइंग टू ट्रॅव्हल द कॉन्टेंट प्रोड्युसर मोड किंवा हे सगळ्या गोष्टी आम्हाला स्वतःला इव्हॉल्व्ह होत गेलेल्या आहेत आमच्या लर्निंग्समधनं आणि मग त्याला आम्ही आता पुढे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने कॅपिटलाइज करणार आहे. काही वर्षांपासून आम्ही सीडी आणि इतर माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोतच आणि आज साधारण नॉव्हेलचे 28 देशांमध्ये काही हजार सबस्क्रायबर्स आहेत असं मी म्हणेन. ओके. आणि मग आता काय स्नोवेलचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आता इन नियर फ्युचर म्हणजे येणाऱ्या आता भविष्यात आणि लॉंग टर्ममध्ये दोन्ही याच्यात स्नोवेलमध्ये श्रोत्यांना काय ऐकायला मिळणार आहे नवीन गोष्टी किंवा नवीन प्रकार शुअर किंवा नवीन पुस्तकं? शुअर 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 सो एक खूपच इंटरेस्टिंग धमाका आम्ही घेऊन येतोय मे महिन्यामध्ये. बरं. अ, ओके. त्याचं सध्या काम चाललंय आणि ते पण मी बरं. असं म्हणेन की ते पाथ ब्रेकिंग आहे जे काही आहे ते. बरं. सो अशा प्रकारचं काम ह्या पद्धतीने आपल्याकडे अजून तेवढं झालेलं नाहीये. सो म्हणजे आमचं बरं. या सगळ्या जर्नीमधलं जे अजून काही फाइंडिंग्स होते ते आम्ही आता मे मध्ये आणतोय. सो ते सगळ्याच पर्स्पेक्टिव्हनी थोडंसं सिक्रेट असल्यामुळे एवढं नाही मी अरे सांगू वाह! शकणार त्याच्याबद्दल. बरं. पण डेफिनेटली इट इज गोइंग टू बी अ व्हेरी एक्साइटिंग ऑफरिंग दॅट विल बी ब्रिंगिंग ऑन द टेबल. आणि अपार्ट बरं. फ्रॉम दॅट आमचे स्वतःचे टेक्निकल साईडला खूप सारा R&D चाललंय आणि त्या दृष्टीने पण आम्ही म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या मार्केटसाठी म्हणा किंवा काही टेक्नॉलॉजिकली अजून काही इव्हॉल्व्ह करून काही करता येईल का. सो त्याच्यावर बॅकएंडनं आमचं बरंच काम चाललंय. सो बरं. फ्रॉम ऑफरिंग्स पर्स्पेक्टिव्ह चांगलं कॉन्टेंट तर खूप सारं येणारच आहे. मे पासून ती सुरुवात होतीच आहे
आणि बॅकएंडला टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्हनी पण आम्ही बरंच इनोव्हेशन्स आणण्याचं बघतोय. सो आणि त्या सगळ्या गोष्टी अशा आहेत ना की मी स्वतः थोडासा IPR बॅकग्राऊंडचा असल्यामुळे त्याच्यात पेटंट्स आणि असं सगळं इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे मी आत्ता फारसं त्याच्याबद्दल नाही बोलू शकणार. सो बऱ्याच गोष्टी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत. सो लेट्स सी हाऊ डज इट शेप अप, एवढंच मी आता सांगेन. मस्त. आणि आता तू जसं म्हणालास की कंटेंट क्रिएशन इंडस्ट्री ही जी आहे किंवा त्याला क्रिएटर्स इकॉनॉमी असा एक शब्द आजकाल वापरला जातो की बरेच लोक कंटेंट क्रिएट करतात आणि मग ते युट्यूब आणि पॉडकास्टिंग आणि याच्या माध्यमातून तो एक व्यवसाय बनलेला आहे आणि त्यातनं पैसे कमवले जातात. Correct. तर ह्या इंडस्ट्रीबद्दल तुझं काय मत आहे की ही इंडस्ट्री भारतामध्ये आहे आणि त्यात मराठी कंटेंट क्रिएटर्सला काय स्कोप आहे आणि तू काय सजेस्ट करशील सगळ्यांना? शुअर. सो बेसिकली क्रिएटर्स इकॉनॉमी ही जी तू टर्म वापरली ही साधारणतः एक अजून त्याला एक पॅरलल टर्म अशी आहे की आर्टिझन्स इकॉनॉमी. सो बेसिकली वेन यू आर अन एक्सपर्ट इन टू सम काइंड ऑफ क्रिएटिव्हिटी ऑर आर्ट किंवा असं सगळं, सो त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी गेल्या काही वर्षामध्ये ओपन झाल्यात आणि त्याचे रिझन्स आपल्या समोर आहेत ऍक्च्युली. वी डोंट हॅव टू टॉक अगेन इन टू डिटेल अबाउट इट, लाईक यूट्यूब आणि अशा बऱ्याच गोष्टी. सो टिपिकली आपण असं म्हणतो की क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये क्रिएटर हा जो असतो हा डायरेक्ट त्या कन्झ्युमरच्या टचमध्ये येतो, राईट. सो दॅट इज वेअर द डिफरन्स हॅज स्टार्टेड टू हॅपन इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी हॅज डिझॉल्व दॅट बॅरियर क्रिएटरला आणि कन्झ्युमरला डायरेक्ट कनेक्ट करायला. सो याच्यापूर्वी पण तसं होतं का, तर काही काही फिजिकल पर्स्पेक्टिव्हनी होतं, राईट. आय मीन युरोपमध्ये वगैरे पण तुम्ही बघितलं किंवा आपल्याकडे फॉर दॅट मॅटर. सो काही क्रिएटर डायरेक्ट कन्झ्युमरशी टचमध्ये यायचे, पण ते फिजिकली होतं आणि त्यांचे मी असं म्हणेन की रेव्हेन्यू मॉडेल्स थोडेसे वेगळे होते. सो असं आपण म्हणूया की थोडंसं ते तिकीट बेस्ड होतं किंवा तिथल्या तिथे त्यांना काहीतरी मिळायचं वगैरे वगैरे अशा अशा पद्धतीचं होतं. सो डेफिनेटली ह्याचं फ्युचर स्ट्रॉंग आहेच आहे, त्यात काहीच शंका नाही आहे. फक्त मी असं म्हणेन ना की क्रिएटर्स इकॉनॉमी इन टर्म्स ऑफ द आय वुड से हाऊ वुड आय कॉल इट, लाईक अ कन्झ्युमर मार्केट. ओके. सो त्या अँगलनी जर आपण बघायला गेलं तर द डायमेन्शन्स आर कमिंग अप इन अ व्हेरी डिफरंट मॅनर. सो फॉर एक्झाम्पल, जसं आपण म्हणतो की तुम्ही काहीतरी कॉन्टेंट क्रिएटर आहात आणि तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल चालवताय, तुम्ही अजून काहीतरी तुमचं काय म्हणता येईल, इन्स्टावर तुम्ही इन्फ्लुएन्सर वगैरे असाल किंवा FB वर असाल फॉर दॅट मॅटर. सो इथे काय होतं की यू काइंड ऑफ टेंड टू क्रिएट समथिंग फॉर विच यू गेट अ डायरेक्ट फॅन फॉलोईंग आणि यू गेट द रेव्हेन्यू थ्रू ऍड्स, स्पॉन्सरशिप्स आणि असा बऱ्याच सगळ्या, म्हणजे लायसन्सिंग, त्यानंतर सबस्क्रिप्शन. देर आर प्लेंटी ऑफ वेज टू मॉनिटाईज दॅट स्टफ. सो या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज मी असं म्हणेन की ते हे राहणार आहे की द क्रिएटर्स आर, आय वुड से टू सम एक्सटेंट, आर गोइंग टू बी सोलोप्रेनर्स. बरोबर. त्यामुळे सोलोप्रेनर्सला स्पेशली त्यांची बँडविड्थ, त्यानंतर त्यांचा टाइम टू मार्केट, त्यानंतर त्यांचं इनोव्हेशन, ह्यासाठी सतत ऑन टोज राहावं लागणार आहे. सो हे फ्रॉम क्रिएटर्स साइड इज गोइंग टू बी अ चॅलेंज असं मला पर्सनली वाटतं. आणि याच्यामध्ये दुसरा मुद्दा एक असा आहे ना की आता आपण ही क्रिएटर्स इकॉनॉमी, ते जे काही कॉन्टेंट तयार करतायत, हे थोडं ना वेगळ्या पद्धतीचं कॉन्टेंट असं मी म्हणेन. कारण आपल्याकडे 15 सेकंड्स व्हिडिओ किंवा 10 सेकंड्स व्हिडिओ हे कधीच नव्हते पूर्वी. आणि लोकांनी असं इमॅजिन नाही केलं, अरे का कोणी टिकटॉकवर येऊन बघेल किंवा काय, पण समहाऊ इट क्लिक, राईट, फॉर सम रिझन्स. आणि दॅट वॉज बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, राईट. आय मीन समबडी आउटसाइड इंडिया थॉट अबाउट इट आणि ते फ्लोटेड, आणि मग आपल्याकडे मग ते नाही आपण पण करूया असं ते होतं कुठेतरी, आणि मग ते ग्लोबलीच त्याचे रिपरकेशन्स होतात. पण हॅव्हिंग सेड दॅट, ह्या सगळ्यामुळे काय झालंय माहिती का, की द पीपल हु आर देअर इन टू ट्रॅडिशनल कॉन्टेंट बिझनेस, right? So who are they? So for example, book publishers or some kind of production houses, some media houses. So हे जे आहेत ना, यांना अजून काहीतरी करावं लागणार आहे ऑन टॉप ऑफ व्हॉट दे आर डुईंग. बरोबर. सो अशा पद्धतीने, आणि कुठेतरी असा तो एक पॉइंट आलाय आता की ओके, म्हणजे आता इनफॅक्ट तुलाही माहितीच असेल की रिसेंट स्टॅटिस्टिक्स असे सांगतात की लोकांचा फेसबुक वापरही थोडासा कमी होतोय आणि इन्स्टा वाढतोय, राईट. बरोबर. येस, डेफिनेटली. आज ठीक आहे, आज इन्स्टा आहे, उद्या जाऊन अजून काहीतरी वेगळं येईल, राईट. सो या सगळ्या ट्रेंड्सकडे कुठेतरी आपण लक्ष ठेवायला पाहिजे.
आणि दुसरी एक गोष्ट मला याच्यात प्रकर्षाने अशी जाणवते ना, की जेव्हा लोक म्हणतात की क्रिएटर्स इकॉनॉमी आणि आता मी थोडाफार MBA बिझनेस बॅकग्राऊंड असल्यामुळे आमच्याकडनं लोक सतत म्हणतात, अरे वो डिमांड सप्लाय बिघड गया, कुछ तो डिमांड सप्लाय में प्रॉब्लेम हो गया, इसलिए वो इंडस्ट्री खराब हो गया. म्हणजे सारं तसं बघायला गेलं तर सगळं जगच डिमांड सप्लायवर चालतं, राईट? बरोबर. तर ही इंडस्ट्री इज नॉट डिफरंट. पण ह्याच्यामध्ये ना काय आहे, टिपिकली मला असं वाटतं की डिमांड सप्लायपेक्षा सुद्धा ना लोकांनी नीड सप्लायवर जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. ओके. कारण ठीक आहे, अरे बऱ्याच वेळेला काय होतं, अरे आपण असं अज्युम करतो की हे डिमांडेवर का टाका प्रॉडक्ट टाका मार्केटमध्ये, चांगलं चालेल वगैरे वगैरे असं. आणि नो इंडस्ट्री इज एक्सेप्शन टू दिस. म्हणजे बरोबर. आता जर तू बघशील तर कोविडमुळे इम्युनिटी काहीतरी असं एकदम हे आलेलं आहे, जोरात वादळ आलेलं, ट्रेंड आलेला, राईट? हा. सो ठीक आहे, ते सगळं त्या काळाच्या ओघात आहे, पण तुम्हाला जेव्हा लॉंग टर्म सस्टेनेबल व्हायचं असतं ना, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो कुठेतरी, की कन्झ्युमरची सायकोलॉजिकल नीड काय आहे, त्याला काय पाहिजे, त्याचे ॲस्पिरेशन्स काय आहेत. आणि या दृष्टीने ना तुमचं म्हणजे कॉन्टेंट इंडस्ट्रीला पण मी असं म्हणेन की तुम्ही त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आणि जर हे आपण करत गेलो ना तर आय थिंक आपण ॲज लॉंग ॲज वी आर क्रिएटिंग कॉन्टेंट विच इज ॲडिंग व्हॅल्यू टू द कन्झ्युमर प्लस द सोसायटी ॲट लार्ज, असा जर तुम्ही व्ह्यू घेऊन करणार असाल तर क्रिएटर्सला आय थिंक चांगलेच दिवस आहेत. म्हणजे आत्ताही आहेतच ते, नाही असं नाही आहे. बरोबर. पण म्हणजे एक जस्ट काय म्हणता येईल, दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी आता रिसेंटली याला ऐकलं, कोणाला, यशराज. तो काहीतरी असे 15-20 सेकंदाच्या वगैरे बीट्स किंवा असं काही काही बनवतो ना तो. ही इज ऑल्सो अ क्रिएटर, राईट? त्याचं एक स्वतःचं युट्यूब चॅनल आणि ते एका इन्सिडन्स नंतर त्याला शूट झालं. सो त्याच्या पण एका इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणतो की अरे मला ना एवढं बाहेरून प्रेशर आलं की दर आठवड्याला मी काहीतरी द्यायला पाहिजे. अरे ते मी कुठून आणू म्हणे, मला माझं काहीतरी क्रिएटिव्ह कन्सीव्ह करायला वेळ लागेल ना. म्हणजे मला जर असं कोणी डोक्यावर बंदूक ठेवून सांगितलं, अरे नाही तू प्रत्येक आठवड्याला काहीतरी घेऊन ये, सो दिस इज व्हॉट आय वॉज रेफरिंग टू. सो यू नीड टू अंडरस्टँड दिस स्पेस ॲज वेल. आणि टिपिकली काय होतं की कन्झ्युमर्सला या गोष्टींशी काही घेणं देणं नसतं. त्यामुळे असंही नाहीये की आपण त्यांना डिस्काउंट करूया वगैरे, पण तो बॅलन्स साधावा लागतो कुठेतरी. आणि जर तुम्हाला लॉंग टर्म खेळायचं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करत खेळावा लागेल. पण हॅव्हिंग सेड दॅट, मी असं परत माझा जो एक दुसरा मुद्दा होता याच्यातला, की जे कॉन्टेंट हाऊसेस आहेत, मग ते मीडिया हाऊसेस असतील किंवा हे सगळं असतील, आय थिंक दे ऑल्सो नीड टू इनोव्हेट इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट, जे आता बऱ्यापैकी होतंय, मी असं म्हणेन, नाही असं नाही. कारण आणि गेल्या काही वर्षात हे जे OTT प्लॅटफॉर्म्स म्हणा किंवा हे जे काही सगळे आलेले आहेत, त्याच्यामुळे अक्षरशः फ्लडेड आहे कॉन्टेंट स्पेस, म्हणजे प्रचंड फ्लडेड आहे. पण रादर दॅन गोईंग इन टू जेनरिक्स, आय थिंक थिंग्स विल बी मोर स्पेसिफिक हेन्सफोर्थ. त्यामुळे आपण जर एक गेल्या आय थिंक लास्ट 1-2 वर्षातलीच घटना असेल, युट्यूबनी सुद्धा बराच कचरा त्यांच्या प्लॅटफॉर्मवरनं काढून टाकलेला आहे, राईट? आणि इफ यू सी द रिअल फॅक्ट्स, ऍक्च्युली म्हणजे गंमत कशी आहे बघ, की युट्यूबनी प्रीमियम फीचर लॉन्च केलं. बरोबर. हो. पण आपण युट्यूबवर एखादा व्हिडिओ बघतो तर ते आपल्याला पॉपअप येतं की ट्राय 1 मंथ फ्री, पण आपण ते स्किप करतो. म्हणजे मी तरी करतो सध्या तरी. मी पण करतो. युट्यूबनी स्वतः अशी सवय लावून दिलेली आहे लोकांना की अरे नाही, फ्रीच ऐकायचं, फुकट ऐकायचं, बघायचं. पण मग त्यांना बॅकएंडला त्यांचा पसारा आवरण्यासाठी, अरे ते एवढा पसारा आहे, कसा आवरतील ना, ते झाडू मारायला पाहिजे ना कोणीतरी. त्यामुळे मग त्यांनी त्यांच्या अल्गोरिथम्सला कामाला लावलं की अरे नाही, हे एक्स टाईप ऑफ कॉन्टेंट वी वोंट होस्ट ऑन आवर प्लॅटफॉर्म. सो आणि कुठेतरी ते स्पेसिफिक्सला जाणार आहे, कारण द मोर यू काइंड ऑफ गिव्ह एक्सपोजर टू पीपल टेंड टू डेव्हलप देअर टेस्ट इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट ॲज वेल. म्हणजे जसं एक्सपोजर वाढेल तशा टेस्ट डेव्हलप होतील. अरे मला ना हे नाही आवडत बरं का, मला मुगाच्या डाळीची खिचडी नाही आवडत, मला ही आवडते, किंवा काय काय जे असेल ते टेस्ट डेव्हलप होत जाईल आणि मला असं वाटतं थोडं स्पेसिफिक्सकडे वळणार आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं मी अजून एक खूप छान उदाहरण सांगेन सगळ्यांसाठीच, ऑफकोर्स. बँगलोरमध्ये 3 वर्षांपूर्वी एक प्लॅटफॉर्म सुरू झाला, त्याचं नाव आहे द केन. द केन,
THE-Kane.com. म्हणजे माझे मित्र मला ऍक्च्युली असं म्हणतात की अरे हा ना समीर केनची फार फ्री मार्केटिंग करतो किंवा फ्री प्रमोशन करतो, पण आय हॅव नो इंटेन्शन. पण द काइंड ऑफ क्वालिटी दॅट दे आर प्रोव्हाइडिंग थ्रू देअर कॉन्टेंट इज जस्ट अमेझिंग. म्हणजे आपल्याकडे भारतात बरं. गेल्या कित्येक वर्षात असा प्लॅटफॉर्म नाही आलाय असं मी म्हणजे ऍटलिस्ट माझ्या ऑब्झर्वेशननी तरी सांगू शकतो. कारण त्यांनी ना जेव्हापासून लॉन्च केला, इट इज दे आर इंटू बिझनेस जर्नलिझम सो टू से. आणि ओके. अत्यंत सुंदर रिसर्च ओरिएंटेड आर्टिकल्स असतात त्यांचे. आणि राईट फ्रॉम डे वन दे आर अ सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅटफॉर्म. आणि कधीच अच्छा. काही थोडंसं त्यांनी नंतर फ्रीमियम मॉडेल लॉन्च केलं, बट अगेन की तुम्ही 1-2च आर्टिकल्स फ्री वाचू शकता वगैरे वगैरे. बट राईट फ्रॉम डे वन त्यांनी सबस्क्रिप्शन बेस्ड लॉन्च केलं. सो मला असं वाटतं हा जो एक सबस्क्रिप्शन बेस्डचा जो प्लॅटफॉर्म आहे, तो पण कुठेतरी पुढे कॉन्टेंट स्पेसला सपोर्ट करत जाणार आहे. बरोबर. आणि ते हे सगळे मीडिया हाऊसेस म्हणा किंवा हे सगळे किंवा आपण ज्याला म्हणतो की आपली इकॉनॉमी सबस्क्रिप्शन बेस इकॉनॉमीकडे वळतीये, राईट? सो ओके. येस. कॉन्टेंट इज नो एक्सेप्शन टू दॅट. सो ह्या गोष्टी सुद्धा पुढे बऱ्यापैकी स्पॅन आउट होतील ह्या मॉडेलला, असं मला वाटतंय. सो टू सम अप, कॉन्टेंट क्रिएटर्स इंडिव्हिज्युअल हे एका लेवलला त्यांना प्रचंड त्या गोष्टींचा अभ्यास करून आणि काय म्हणता येईल, सतत इनोव्हेट करत राहावं लागेल, ऑन द टोज राहावं लागेल. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जे बिगीज आहेत ते ऑलरेडी त्यांना पण बदलावं लागेल. ते चाललेले आहेत, त्या पाथला चाललेले आहेत. बरोबर. पण मी जसं म्हटलं तसं स्पेसिफिक्सकडे आणि सबस्क्रिप्शन बेस इकॉनॉमी ह्या गोष्टींकडे आपण बऱ्यापैकी वळतोय, असं माझं एक ऑब्झर्वेशन. बरोबर. बरोबर. तू समअप केलंच आहेस, बट मी जस्ट एक थोडंसं अजून सोप्या भाषेत प्रयत्न करतो की जे कंटेंट क्रिएटर आहेत किंवा जे कोणी आज युट्यूब आणि याच्यावरती काहीतरी कंटेंट टाकतात आहे, ते सध्या तरी चालक मालक संघटना असल्यामुळे, सोलोप्रिनियर्स असल्यामुळे त्यांना बिझनेस साईड आणि या सगळ्या गोष्टींचा पण अभ्यास करून त्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे, सो दॅट त्यांना स्केलअप करता येईल, अजून वरच्या लेवलला जाता येईल. एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे ट्रेंड चालू आहे त्याला धरून कंटेंट न टाकता जी नीड आहे, जे एक्सपर्टाईज आहे आणि जी नीड आहे मार्केटमध्ये त्याच्याप्रमाणे कंटेंट टाका. आणि हळूहळू सबस्क्रिप्शन मॉडेलकडे पण त्याला घेऊन जा, सो दॅट पैसे लोक तुम्हाला देतील. म्हणजे आधी तिकीट काढून लोक काही बघायला यायचे, ते सबस्क्रिप्शन घेऊन बघायला येतील. असं साधारण ऍब्सोल्युटली मॉडेल असेल असं. राईट. आणि एक अजून एक ऍडिशनल पॉइंट सांगतो इथे, तो म्हणजे असा की म्हणजे माझं स्वतःचं अगेन एक ऑब्झर्वेशन असं आहे की काय होतं, आपण एक कॉन्टेंट स्पेसला जर एक ब्रॉड लेवलला ना फिक्शन आणि नॉन फिक्शन मध्ये डिवाइड केलं, तर फिक्शन ठीक आहे, म्हणजे फिक्शन इज जस्ट वन थिंग की जिथे तुम्हाला खरंच खूप क्रिएटिव्ह ज्युसेस फ्लो करावे लागतात. पण तसंच आपण बघायला गेलं नॉन फिक्शन सुद्धा खूप मोठी इंडस्ट्री आहे. पण नॉन फिक्शन स्पेसमध्ये ना अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं की आपल्याकडनं तरी थोडंफार गेल्या 10 वर्षात चित्र बदलतंय असं मी म्हणेन, पण स्टील नॉट दॅट वे. की काय होतं ना की जेव्हा आपण नॉन फिक्शन हा जॉनर टच करतो ना, तेव्हा बऱ्याच वेळेला ना कुठेतरी तुम्हाला बिझनेस या टर्मशी किंवा एखाद्या गोष्टीचा व्यवसाय कसा चालतो किंवा ना त्याचे सगळे पैलू काय असतात, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्याच्यात घुसावं लागतं, त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे जे टिपिकल इंडस्ट्री पर्स्पेक्टिव्ह असतात ना, की अरे बाबा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री कशी चालते, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंड चालू आहेत, मग ड्रायव्हरलेस कार असेल किंवा अजून काही असेल, हे कसं चाललंय सगळं, किंवा सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये काय पुढच्या गोष्टी चालल्या आहेत, किंवा नुसतं तू रिटेल घे फॉर एक्झाम्पल, म्हणजे जिथे कदाचित आपण असं म्हणू की नाही ते काय फार टेक्निकल किंवा असं काही नाहीये, ज्याच्यात म्हणजे सोकॉल्ड इंजिनिअरिंग वगैरे असं काही इन्व्हॉल्व नाहीये. सो रिटेल असेल किंवा अजून काही वेगळ्या इंडस्ट्रीज असतील. सो ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काय ट्रेंड चालू आहेत ना, ह्याचा अभ्यास करणं, म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल ना, तर त्याच्यात लिटरली तुम्हाला घुसता आलं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये अपग्रेड कराल, जेवढ्या गोष्टी तुम्ही समजून घ्याल, तेवढं कॉन्टेंट स्पेसमध्ये तुम्ही समोरच्याला पास ऑन करू शकाल आणि तिथे तुम्ही तुमची व्हॅल्यू दाखवू शकाल, राईट? सो ह्या गोष्टी सुद्धा पुढे जाऊन क्रिएटर्सला किंवा सगळ्यांनाच फॉर दॅट मॅटर हेल्प करणार आहेत. हो.
नक्कीच. आणि फॉर एक्झाम्पल म्हणजे मी हे सगळं करण्याच्या मागे पण एक उद्देश तोच आहे की सेल्फ हेल्प इंडस्ट्री ही जी आहे ही मोस्टली सगळी अमेरिकन लोकांनी भरलेली आहे. हो. आणि ते नॉलेज मराठीत आणि आपल्या लोकांपर्यंत का नको यायला? आणि त्याच्यासाठीच मला तर एक इन्स्पिरेशन गट्ट्यावरती अशा तुझ्यासारख्या आणि बाकी इतर लोकांसारख्या लोकांना बोलवून त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहे, सो दॅट आपल्या लोकांना पण मराठीत ते ज्ञान फुकटात मिळायला पाहिजे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. पण फुकटात फार काळ नाही बरं का. डेफिनेटली. समीर, आपण ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणजे नोवेल तुम्ही बराच कंटेंट देत आहे लोकांना, आणि मी पण एक छोट्या प्रमाणात किंवा अनेक छोटे छोटे कंटेंट क्रिएटर्स आहेत. तर प्रत्येकाची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर ती आपल्या समाजाप्रती किंवा रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएटर आपली काहीतरी एक हे बनते. सो तुला काय वाटतं याच्याबद्दल, की कुठल्या प्रकारचं कंटेंट टाकलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारचं कंटेंट टाकू नये? शुअर. सो आता ना मी असं नाही म्हणणार की कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट टाकू नये, कारण बरोबर. शेवटी कसं असतं की म्हणजे आम्हाला आमच्या MBA मध्ये मार्केटिंगच्या सरांनी असं शिकवलं होतं की असं कुठलंच प्रॉडक्ट नसतं की ज्याला मार्केट नसतं. बरोबर. असं काहीच नसतं. म्हणजे तू काहीही तयार कर विदाऊट मार्केट सर्वे, ठेव विकायला, विकलंच जाईल. एक एक करून ठेवतो, तू विकलंच जातं ते, असं असतंच. त्यामुळे कंटेंटच्या बाबतीतही तसंच आहे की तू काही कॉन्टेंट तयार कर, ते लोक घेतीलच. बट द बरोबर. पॉइंट इज म्हणजे वी शुड बी जस्ट कॉग्निझंट ऑफ द फॅक्ट दॅट त्यांनी काय म्हणता येईल, एक लार्जर लेवलला समाजात म्हणा किंवा तुमच्या नॅशनल लेवलला, ग्लोबल लेवलला काय इम्पॅक्ट होतोय. कारण शेवटी कसं असतं की म्हणजे ह्या सगळ्याच्यामध्ये मला एक खूप गोष्ट नेहमी आवडते सांगायला, ती म्हणजे असं की इट्स नॉट द कॉन्टेंट क्रिएटर, ओके, इट इज द कंटेंट कन्झ्युमर हू ऍक्च्युली कम्प्लीट्स द कॉन्टेंट. त्यामुळे तुम्ही बर. कॉन्टेंट जरी बनवलं ना, ते कम्प्लीट कोण करतं, तर ते कन्झ्युम करणारा करतो. सो ही खूप बरोबर. एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. आणि त्यामुळे म्हणजे ह्याच्यातनं मी अजून एक थोडंसं डायव्हर्जन घेतो आणि एक किस्सा सांगतो, जो मी हो. काही सिनियर मीडिया लोकांकडनं ऐकला होता. तो असा की बरं. महाराष्ट्रातलं एक खूप मोठं वृत्तपत्रातलं नाव होतं. त्यांचे एक संपादक होते, खूप मोठी व्यक्ती होती ती. आणि साधारण मला वाटतं 60-70च्या दशकात वगैरे असं काहीतरी असेल की सो ते संपादक तेव्हा तिथे गेले आणि तेव्हा ना त्या काळामध्ये त्या काळात म्हणजे एक्झॅक्टली त्या पिरियडमध्ये त्यांना एक गोष्ट धुळ्यातल्या कुठल्या तरी गावात काहीतरी झालं इन्सिडन्स, आणि त्यांनी ती बरं. कव्हर केली आणि त्यांनी ती संपादकीयमधनं मांडली. ओके. बरं. आणि त्यांना ती मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी वाटली की ती गोष्ट मी सांगावी आज संपादकीयमधनं. कट टू 25 वर्षांनी त्यांच्या ऑफिसमध्ये एक तरुण आला आणि तो म्हणाला, तरुण किंवा मध्यमवयीन माणूस असेल, तो आला आणि मग तो म्हणाला की सर, तुम्ही हे संपादक असताना ह्या वृत्तपत्रामध्ये हे लिहिलेलं होतं आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य बदललं. बरं. सो मला असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएटरनी जर चांगल्या हेतूने कॉन्टेंट तयार केलं, तर ते कसं असतं, ते एक बी टाकल्यासारखं असतं कुठेतरी जमिनीमध्ये. बरोबर. त्याचं झाड कधी उगवेल, त्याचं फळ कोण खाईल, काहीच सांगता येत नसतं आणि कोणाला काय इम्पॅक्ट होईल. त्यामुळे एकतर त्या भावनेनी काम करावं, असं एक माझं मत आहे. दुसरं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अरे हे काय कॉन्टेंट नाही करायला पाहिजे बरं का, हे माझ्या ह्याच्यात नाही बसत, इथिक्समध्ये वगैरे, किंवा काय काय असं बऱ्याच जणांचे असे पण कॉन्सेप्ट असतात. पण ना मला असं वाटतं की त्यात सुद्धा असं असतं ना की जे कॉन्टेंट आपण म्हणतो की आता अरे हा नाही बरं, हे इथिकली चांगलं नाही, असं काही नसतं. अरे इथिकली राईट रॉंग असं काही नसतं. इट इज जस्ट द पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे आपण कारण मग काय होतं ना, तुम्ही मग त्या समाजातल्या एका स्ट्रॅटाला वाईट टाकले असं काहीतरी बघता. बरोबर. पण त्यांना सुद्धा जेव्हा तुम्ही त्या प्रकारचं त्यांना जे पाहिजे ते कॉन्टेंट पोहोचवताय ना, तेव्हा सुद्धा त्यांचं अपलिफ्टमेंट कसं करणार किंवा त्यांची स्टोरी तुम्ही कशा वेगळ्या पद्धतीने पोहोचवणार. कारण कंटेंट बनवणं ना, हे एक कुकिंग सारखं असतं. म्हणजे तू जर आज भेंडीची भाजी बनवायला गेलास आणि मी जर बनवायला गेलो किंवा अजून कोणीतरी तिसरा माणूस बनवायला गेला, तर प्रत्येकाच्या हातची चव वेगळी असते. आणि ते बरोबर. ऑल्सो डिपेंड्स ऑन द पॅकेजिंग. म्हणजे असं ऍक्च्युली काहीच नाहीये की अरे खूपच भारी नवीन स्टोरी बरं का, असं आजकाल ऍक्च्युली असं काही राहिलेलंच नाहीये, राईट?
तुम्ही ते प्रेझेंट कसं करता, त्याच्यावर खोबरं किसून टाकता का, कोथिंबीर टाकता का, त्याच्यात थोडंसं दाण्याचं कूट टाकता का, म्हणजे प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते. सो कॉन्टेंटच्या बाबतीत सुद्धा हे ऍप्लिकेबल आहे. सो तुम्ही कशा प्रकारे ते सर्व्ह करता आणि त्यांनी त्या खाणाऱ्याला, कंटेंट कंझ्युम करणाऱ्याला काय परिणाम होतोय किंवा त्याचं पोट बिघडतंय का बाबा, का हम्म. तो अजून काहीतरी फिट होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला ना, तर बऱ्याच गोष्टी मला असं वाटतं कॉन्टेंटच्या बाबतीत सॉर्ट आउट होतील. आणि त्याचा दुसरा अँगल असा आहे ना, की अ, बऱ्याच वेळेला असं होतं, की मी कॉन्टेंट कन्झम्पशनची लेव्हल इन टर्म्स ऑफ जे कन्झ्युमर असतात, हे साधारण आपल्या एज्युकेशन सिस्टमला पण कुठेतरी रिलेट करतो, की आपल्याकडे मिडल स्कूलमधनं ड्रॉप आउट होणारे, हायस्कूलमधनं, कॉलेजमधनं ड्रॉप आउट होणारे बरेच लोक असतात. खूप कमी लोक ग्रॅज्युएट होतात. खूप कमी लोक पोस्ट ग्रॅज्युएट होतात. खूप कमी लोक डॉक्टरेट होतात किंवा पोस्ट डॉक तर काय म्हणजे अजूनच रेअर गोष्ट. तसंच आहे. म्हणजे जशी तुमची समाजव्यवस्था शिक्षणाच्या दृष्टीने सुधरत जाईल, आता हे न्यू एज्युकेशन पॉलिसीने कदाचित अजून छान डायमेन्शन्स येतील. तसं ना होरायझन्स एक्सपांड होत जातील आणि तशी लोकांची टेस्ट वाढत जाईल. आणि मला असं वाटतं, की ॲज अ कंटेंट क्रिएटर जेव्हा आपण ग्लोबल सिटिझन्सला केटर करतोय ना, आता काय असं लोकल वगैरे काही राहिलेलं नाही अरे. म्हणजे तू आज इथे बसून बरोबर. सबटायटलनी इटालियन मूव्ही सुद्धा बघू शकतोस, राईट? सो बरोबर. ते पर्स्पेक्टिव्ह देताना तू दे ना तुझा लोकल फ्लेवर दे, की अरे सांग बरं का माझ्याकडची भेंडीची भाजी अशी असते बरं का, तुम्ही बघा हां, तुम्हाला आवडेल हम्म. कदाचित. असं सांग ना, काहीच हम्म. प्रॉब्लेम नाही. पण बरोबर. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असा इंटेन्शन असेल ना तुमच्यामध्ये, की अरे यार मला ना काहीतरी एक एक 1% थोडंसं नवीन काहीतरी द्यायचंय. ते पॅकेजिंगमध्ये हम्म. असेल, ते कॉन्टेंटमध्ये असेल, ते डिलिव्हरीमध्ये असेल किंवा अजून कुठे असेल. म्हणजे ते मी परत त्या बिझनेसला टच करतो. तर Right. बिझनेसच्या व्हॅल्यू चेनमध्ये तुम्ही प्रत्येक अँगलला कुठे इनोव्हेशन आणताय आणि ते हम्म. इनोव्हेशन तुम्हाला पुढे कुठे घेऊन जातंय, ह्या सगळ्या गोष्टी पुढे डिफाईन होत जाणार आहेत. कारण कसं असतं शेवटी प्रत्येक माणूस हा वेगळा असतो इन टर्म्स ऑफ नेचर आणि प्लस हिज प्रोफेशनल वर्क जे काय असेल ते. सो ह्याचा मिलाप साधून तुम्ही लोकांना अजून समृद्ध कसं करता येईल, त्यांचं आयुष्य कसं समृद्ध करता येईल, असे अनुभव कसे देऊ शकताय कॉन्टेंटच्या माध्यमातनं. आय थिंक हे हे अजून कुठेतरी व्हरायटीनी समोर यायला पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सच्या दृष्टीने मी असं म्हणेन, की हे सगळे इनोव्हेशन्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही अजून प्रयत्न करून अजून खोदून काढा, एक्सप्लोर करा. सो बरोबर. नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा, नवीन पॅकेजिंगमधनं सांगण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी कसं असतं, हम्म. की जनरेशन असते. म्हणजे एका बरोबर. जनरेशनमध्ये एक कंटेंट चाललं तर ते पुढच्या जनरेशनमध्ये टिकेल असं नसतं, राईट? आणि Right. ती एक पूर्ण समाजाची आणि पूर्ण कन्झ्युमरची एक अभिरुची वाढण्यासाठी काही जनरेशन अजून जाव्या लागतील. Right. पण आय एम एन ऑप्टिमिस्ट. आय थिंक हे असे एक्सपेरिमेंट्स खूप लेवलला होत राहिले पाहिजे. आणि बरोबर. शेवटी कसं आहे ना, कॉन्टेंट ही एक अशी इंडस्ट्री आहे विच इज लाईक अन हॉरिझॉन्टल, विच कट्स अक्रॉस ऑल द स्पेक्ट्रम्स, इंडस्ट्रीज, व्हर्टिकल्स. त्यामुळे आपली ती एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी पण बनते, की आपण ना चांगल्या पद्धतीने स्टोरीज सांगितल्या पाहिजे किंवा चांगल्या स्टोरीज सांगितल्या पाहिजे किंवा म्हणजे असं काय स्टोरीज वाईट असतात अशातला प्रकार नसतो. स्टोरीज असतात. पण त्यात तुम्ही इनोव्हेशन कुठे आणताय आणि तुमच्या कन्झ्युमर मध्ये तुम्ही काय एक 1+ आणताय किंवा व्हॅल्यू एडिशन काय करताय, या गोष्टीवर जर लक्ष ठेवलं ना, तर आय थिंक इट्स अ गुड गेम टू प्ले. बरोबर. ग्रेट. आणि समीर, नॉव्हेलसाठी ओरिजिनल सिरीज लिहिणारे लोक किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट या लोकांना कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते ते कसं करू शकतात? सो आमच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट मध्ये जो फॉर्म आहे त्याच्यावर दे जस्ट कॅन एंटर देअर इन्फॉर्मेशन ऑन द फॉर्म आणि गेट इन टच विथ अस, नॉट अ प्रॉब्लेम. ओके. आणि कोणाकडे काही स्टोरी असेल वगैरे ते सबमिट करू शकतात हो हो तुमच्याकडे? हो 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 हो. ओके. So we are inviting collaborators from all ranges. If somebody has some ready content, we will definitely evaluate that. समजा कोणाकडे काही स्टोरीज असतील, we will evaluate that. So आमचा एडिटोरियल बोर्ड आहे बेसिकली. सो बरं. अगेन त्या सगळ्याच्या प्रोसेसेस सेट आहेत आमच्याकडे. सो ओके. त्या सगळ्या प्रोसेसेस मधनं जाऊन ते सगळे मॅनेजमेंट लेवलला डिसिजन्स घेतले जातात. ओके. ओके. नक्कीच. चालेल. मस्त. सो आता समीर, पुढच्या राऊंडकडे आपल्या जाण्याच्या आधी आपल्याला इकडे एक अनाउन्समेंट करायची होती आपण ठरवल्याप्रमाणे. येस. तर ती आपण आता करूया आणि मग पुढच्या राऊंडकडे वळू. की Sure. श्रोत्यांनो, की स्नोवेल हे खूपच सुंदर
माध्यम आहे, खूपच सुंदर प्लॅटफॉर्म आहे. ॲप बेस्ड ॲप पण आहे त्याची आणि वेबसाईट पण आहे. त्याच्यावरती तुम्ही खूप सुंदर सुंदर पुस्तकं ऐकू शकता, पॉडकास्ट ऐकू शकता, ओरिजिनल त्यांचे गोष्टी पण आहेत त्या पण ऐकू शकता. आणि समीरनी आत्ताच म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला सांगितल्याप्रमाणे मे पासून त्यांच्याकडे अगदी पाथ ब्रेकिंग असं काहीतरी सुरू होणार आहे. त्याच्यामुळे ते नक्कीच सगळ्यांनी श्रोत्यांनी ऐकलं पाहिजे. येस. आणि मुख्यतः मराठी आत्ता त्यांच्याकडे कंटेंट आहे आणि ऑफकोर्स ते पुढच्या त्यांच्या प्रवासात हिंदी आणि इंग्रजी पण इंट्रोड्यूस करतात आहे आणि मला असं वाटतं काही प्रमाणात केलंही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी स्नोवेलवर अवेलेबल आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे भारतीय प्लॅटफॉर्म आहे. आत्मनिर्भर भारत करेक्ट करेक्ट. प्रत्येक याच्यात आपल्याला येईल की एक भारतीय प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यात मराठी कंटेंट आहे आणि खूप सुंदर पुस्तकं आपल्याला त्याच्यावर ऐकायला मिळू शकतात. त्याच्यामुळे नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि सुरुवातीला मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे समीरनी आपल्याला प्रॉमिस केलं आहे की इन्स्पिरेशन कट्ट्याच्या श्रोत्यांसाठी एक स्पेशल डिस्काउंट हा असणार आहे. त्याच्यासाठी सबस्क्राईब करताना तुम्हाला एक कोड टाकावा लागणार आहे आणि तो कोड समीर असणार आहे IK15. IK15 हा कोड टाकला तर तुम्हाला त्याच्यावरती 15% 15% सूट त्या सबस्क्रिप्शनवर मिळणार आहे. येस. आणि नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा अशी माझी पर्सनल विनंती सगळ्यांना असणार आहे. Yes, thank you, तर Nachiket. आय एम शुअर Yes. की सगळे लोक येतील आहे आणि नक्की सबस्क्राईब करतील आपल्या स्नोवेल या प्लॅटफॉर्मला. येस. थँक्यू नचिकेत. थँक्यू. सो आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे वळूया. Yes. एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत समीर. अरे बापरे. ओके. एक पुस्तक जे तू वाचलं आहेस आणि त्याच्यापासून तुला खूप प्रेरणा मिळाली आहे आणि ते तू लोकांना सजेस्ट करशील की वाचावंच. ओके. रारंगढांग म्हणजे एक सगळ्यात पहिलं तर डोळे झाकून रारंगढांग म्हणजे मी वेडा आहे त्या पुस्तकाचा. बरं. थोडंसं ऑड पुस्तक आहे ते पण मला अत्यंत आवडलेलं पुस्तक आहे ते म्हणजे फूल्ड बाय रँडमनेस. तालेब, नसीम तालेबचं पुस्तक आहे. सो ते पण अत्यंत आवडतं पुस्तक आहे माझं. आणि ऑफकोर्स म्हणजे मी हे कसं विसरू शकतो, फाउंटन हेड अत्यंत लाडकं आणि जवळचं पुस्तक आहे. आणि मराठीमध्ये मी असं म्हणेन की वनवास असेल किंवा प्रेषित असेल, सो ही पण माझी अत्यंत लाडकी पुस्तक आहेत. ओके. तुझी एक दैनंदिन सवय ज्याच्यामुळे तू जे सगळं करतोयस त्याच्यात तुला फायदा झाला? कॅलेंडर. आय टेंड टू बी ऑर्गनाइज. सो मला असं वाटतं की ती एक सवय अशी माझी आहे की त्याच्यात त्याला अनुसरून बऱ्याच डायरी लिहिणं असेल, अगदी मी 1-2 वाक्य 4 वाक्य का असेना मी लिहितोच. म्हणजे गेले कित्येक वर्ष मी हे फॉलो करतोय. सो ते असेल किंवा कॅलेंडरवर चालणं थोडंफार, ह्या गोष्टी मी बऱ्यापैकी पाळतो. हे तुम्ही सगळं जे करता आहात त्याला ऑफकोर्स हे खूप काही सोपं नाहीये आणि हे सगळं करायला इन्स्पिरेशन कुठून मिळतं? त्या हातूनच येतं, स्वतःतूनच येतं. आणि म्हणजे एक सेल्फ ड्राईव्हच मी त्याला सगळ्यात जास्ती असं म्हणेन. आणि तो सेल्फ ड्राईव्ह बऱ्याच कारणांमुळे काय म्हणता येईल माझ्यामध्ये इम्बाईब झालेला आहे. मग ते माझ्या लहानपणापासून जे माझं कल्चर असेल आजूबाजूचं, ज्या वातावरणात मी वाढलो, माझे बाबा आणि असं सगळ्यामुळे, पण ते एक इंजेक्शन लहानपणीच दिलं गेलं की सेल्फ मोटिवेटेड. सो ते मी असं म्हणेन की तेच माझं सगळ्यात मोठं हे आहे, ड्राईव्ह आहे. ग्रेट. आणि हे मागचं वर्ष जे होतं किंवा अजूनही तसाच काय चालू आहे म्हणता येईल कदाचित, बट ते पूर्ण वर्ष जे 2020 होतं त्यात करोना, लॉकडाऊन या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला काय शिकायला मिळालं? हँग इन देअर. आय मीन इट इज नॉट एंड ऑफ लाईफ, त्यामुळे हँग इन देअर. सो दॅट वॉज आय थिंक बिगेस्ट लर्निंग. पीचवर टिकून राहा. हा, ॲब्सोल्युटली 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 पीचवर टिकून राहा. पुजारा. ग्रेट. आणि आता एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय. येस. म्हणजे उद्या संध्याकाळी समजा दूरदर्शनवर 8 वाजता तुला बोलवलं आणि भाईयो और बहनो आणि त्याच्या पुढे 130 कोटी भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुला द्यायचा आहे, तर तू काय सांगशील? त्याच्यात ना मी एक दोन गोष्टी सांगेन ऍक्च्युली. म्हणजे असं जर काही मला विचारलं तर मी जसं म्हटलं तसं एक सेल्फ ड्राईव्हचा जो पॉईंट आहे ना, तर
म्हणजे बऱ्याच वेळेला मी स्वतःला नेहमी सांगत असतो की करके देखो हा जो काही एक मंत्र आहे ना बरं. की तो खूप इम्पॉर्टंट वाटतो मला, की आपण ना बऱ्याच वेळेला डोक्यात काही गोष्टी अरे हे करून बघू ते करून बघू आणि असे बरेच अजम्पशन्सवर असतो आपण हे केलं तर काय होईल ते केलं तर काय तेवढा विचार नाही करायचा, करके देखो. म्हणजे तुम्ही फेल झाला तरी चालेल आणि त्यालाच अनुषंगाने फिअर ऑफ फेल्युअर काढणं हे खूप आवश्यक आहे. कारण बरोबर. मी माझ्या आजूबाजूला असे कित्येक लोक बघतो की जे एका कम्फर्ट झोनमध्ये आहेत आणि केवळ फिअर ऑफ फेल्युअर असेल किंवा त्या कम्फर्ट झोनमध्ये गेलेले आहेत ते इतके ब्रिलियंट लोक आजूबाजूला असतात आपल्या, केवळ अशा काही गोष्टींमुळे समबडी स्टॉपिंग देम. सो मला असं वाटतं की तो एक अँगल, ह्या दोन गोष्टी मी सेल्फ मोटिवेशन म्हणा किंवा या दृष्टीने सांगेन. येस, मस्तच. खूप छान. आणि समीर, तू वेळात वेळ काढून इथे आलास, आपल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या एवढ्या, आणि नक्कीच आम्हाला याच्यातनं काही ना काही शिकायला मिळेल अशी आशा करतो. आणि तुझे खूप खूप धन्यवाद, तू इथे आलास त्याच्याबद्दल. अरे नाही, इट्स ऑल माय प्लेजर. आणि तुला खूप खूप धन्यवाद की तू मला इथे बोलवलंस आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिलीस. कारण मी ना जनरली जे काही माझे विचार आणि हे सगळे असतात हे माझे क्लोज सर्किटमध्ये हो. असतात. म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी माझी टीम, एक्सटेंडेड टीम आणि हे जे काही सगळं असतं यांना मी त्रास देत असतो माझ्या विचारांनी. तू आज माझ्या विचारांनी दुसऱ्यांना त्रास देण्याची संधी दिलीस. त्यामुळे तुझे पण खूप खूप आभार. आणि तू जे काम करतोयस ते तुझं स्वतःचं काम खूप इन्स्पिरेशनल आहे. त्यामुळे ते नक्की चालू ठेव आणि तुझ्या क्षेत्रात तू अजून नवीन नवीन हाईट्स रीच कराव्यास असे मला तुला सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. येस, माय प्लेजर. समीर धामणगावकर बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज ॲपल पॉडकास्ट आणि बाकी पॉडकास्ट ॲपवरती रेटिंग आणि रिव्ह्यू द्या. आणि आपला फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज जे तिन्ही इन्स्पिरेशन कट्टा या नावाने आहेत त्याला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपला दुसरा पॉडकास्ट सिमेंटिंग वेडिंग विथ मॅरेज हा पण नक्की ऐका, ज्याला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.